जन्म घ्यायच्या आधी माणूस ठरवतो की आपल्याला कुठे जन्म घ्यायचा आहे. 100%. आपण बरेच वेळा म्हणतो ना, हे माझ्याबरोबर का घडतंय, आणि मग मरताना जे काही माझं म्हणून घेतलंय ते आत्मा घेऊन जातो. मग आपण ज्या जन्मात आहोत तो प्रारब्ध आहे. ह्या शरीराने आला नव्हता तुम्ही. म्हणजे तो प्रॉब्लेम कुठून आला, कुठच्या जन्मातनं तुम्ही घेऊन आलात. बापरे, तुम्ही स्पिरिच्युअल गुरु आहात. रिग्रेशन्स मध्ये काय करता म्हणजे तुम्ही? मला दिसतं सगळं. प्रत्येकाचं रिग्रेशन झाल्यानंतर प्रत्येक जण म्हणतं मला बॉडी दिसतीये. हे रिग्रेशन करताना असा काही असा थरारक अनुभव आलाय का तुम्हाला? एक माझ्याकडे बाई आली होती, ती जीव द्यायला गेली होती. ओ, डोळ्यात बघ म्हटलं, तू कोण आहे या जन्मात? तोच होता ना नवरा होता या जन्मातला. की माणूस गेल्यानंतर तो जो आत्मा आहे तो नेमका जातो कुठे? असे विजन आले धडाधड धडाधड, आणि त्या शून्यघटना असा प्रकाश. बापरे. तो मी म्हटलं, मी अशी उठले एकदम. हे जे सगळं सांगताय हे सगळ्याच्या परे आहे. तुम्ही सांगितलं की त्या दरवाजाच्या पलीकडे तोच शुभ्र प्रकाश आहे, तोच परमात्मा आहे, तोच देव आहे. काय रहस्य आहे? 72 तास तो दरवाजा ओपन असतो वर जायला. जर तेवढ्या पिरियडला नाही गेला माणूस त्याच्यातनं वरती, तर तो इथं अडकतो. नमस्कार. समा जोशी प्रस्तुत इन असोसिएशन विथ एस डिफेन्स के पिक्सल आर्ट्स मोकळ्या गप्पा माइंड मीट्स माइंड पावर्ड बाय सुविधा संकल्प ग्रुप चिटचॅट विथ दिग्विजय जोशी सीझन 3 मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आजचा जो पॉडकास्ट आहे तो एका खूप वेगळ्या विषयावर आहे, तो म्हणजे स्पिरिच्युअल एनर्जी वाइब्स. आणि आज आपण ज्यांचा इंटरव्ह्यू घेणार आहोत त्या म्हणजे सौ माधवी स्थळेकर मॅम, ज्या स्पिरिच्युअल काउन्सिलर आहेत आणि सोशल ॲक्टिव्हिस्ट आहेत. तर आपण त्यांच्याशी खूप साऱ्या मोकळ्या गप्पा मारणार आहोत. आणि काकूंचं मनापासून हार्दिक स्वागत. नमस्कार. माधवी स्थळेकर, नमस्कार. नमस्कार. आमच्या मोकळ्या गप्पांमध्ये असे फोन वगैरे येतात आणि फार कॅन्डिड आहे, म्हणजे एकदम घरच्यासारखं आहे, तर असा काही प्रॉब्लेम नाही. फोन वाजला तरी उचलू शकता. अगदी. मॅम तुम्ही कशा आहात? अगदी छान, मजेत. मी नवरात्र सुरू आहे. नवरात्र सुरू आहे. मॅम म्हणू, काकू म्हणू, ताई म्हणू, काय म्हणू? मनात येईल ते. अरे इथून आलं की बस. बरं आहे. इथून आता नवरात्र सुरू आहे आणि खूप सुंदर पद्धतीचा माहोल सगळीकडे आहे. चैतन्य मंगल आई जगदंबेचे, तुळजाभवानीचे आई स्वतः इथे आहे आणि तिचे भरपूर सारे आशीर्वाद आपल्यासोबत आहेत. स्थळेकर मॅम, तुम्हाला मला हा प्रश्न विचारायचा आहे की स्पिरिच्युअल काउन्सिलर, मी काउन्सिलर हा शब्द ऐकला आहे की जो मार्गदर्शन करतो. 2 कपल्समध्ये जर वादविवाद झाले तर त्यांना कुठेतरी साथ देतो आणि त्यांना समजवतो का. काउन्सिलर म्हणजे काही जागेचे डिस्प्यूट्स असेल तर त्याच्यात बसून काउन्सिलर. टिपिकल काउन्सिलरचा आपण ऐकलेला शब्द आहे. आता तुम्ही सोशल वर्क खूप सुंदर करता, म्हणजे काउन्सिलर हा तसा बघायला गेला तर सोशल वर्करच आहे, पण स्पिरिच्युअल काउन्सिलर हे मी ऐकलेलं आहे. पण आज मी एका स्पिरिच्युअल काउन्सिलरशी बोलतोय. जसं माझे काही गुरुजी आहेत ते पण स्पिरिच्युअल काउन्सिलर, पण मी आज इंटरव्ह्यू घेणारा जो हा मोकळ्या गप्पांचा जो पहिला सेगमेंट आहे सीझन 3, त्याच्यात कुठल्या तरी पहिल्यांदा मी स्पिरिच्युअल काउन्सिलरशी बोलणार आहे, त्या म्हणजे तुम्ही. तर मॅम, ह्या सगळ्या स्पिरिच्युअल जर्नीची तुमची सुरुवात कधीपासून झाली? ॲक्च्युली कसं असतं ना, आपलं ही स्पिरिच्युअल जर्नीची ही सुरुवात म्हणायला आपल्या जन्मापासून झालेली असते. आपल्याला कल्पनाच नसते. बरं. कारण आपण हा जन्म, या जन्मात काय करायला हवं, कशासाठी जन्म घेतला, हे आपण जन्म घ्यायच्या आधी ठरवतो, पण आपल्याला कल्पना नसते. मग आपल्याला वेगवेगळ्या वेळेला असे ना दारं ठोठवल्यासारखे कोणीतरी त्रास देतं म्हणून आपण त्या बाजूला वळतो, किंवा कोणीतरी भेटतं, कधीतरी गुरु भेटतात, कधीतरी काही माणसं भेटतात जे आपल्याला काहीतरी सांगतात. ट्रिगर्स आपण ज्याला म्हणू, ते आपल्या आयुष्यात घडतात आणि मग आपण त्याप्रमाणे आपले रस्ते बदलत 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 आपण ज्या रस्त्याला यायला हवं त्या रस्त्याला येऊन पोचतो. आणि मग आपला खरा जन्म कशासाठी व्हावा, सार्थकी होण्यासाठी काय करावं, हे सगळं लाईनी त्या सुरू होतं. म्हणजे जन्माच्या आधीच आपण ठरवलेलं असतं? सगळं ठरलेलं असतं. देर इज नो कोइन्सिडन्स. रिअली? ॲब्सोल्युटली नाही. हो. जन्मात कोइन्सिडन्स हा प्रकारच नसतो. प्रत्येक गोष्ट आपण ठरवतो. बरं.
आता तुम्ही मला सांगा साधी छोटी गोष्ट की तुम्हाला जर एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे किंवा काही शिकायचं आहे आयुष्यात, तर तुम्ही त्या पद्धतीने शिकताना आधी कसा विचार करता की अरे मला जर MBA करायचं आहे तर मला कशात MBA करायचं आहे, मला HR मध्ये करायचं आहे. बरोबर. मग त्याच्यासाठी मी लिस्ट काढणार, कॉलेजेस कोणती चांगली आहेत, कुठे मला हवा तो सब्जेक्ट चांगला शिकवला जाईल, हे सगळं आपण बघतो. त्याप्रमाणे आपण अभ्यास करून तसं आपण ॲडमिशन घेतो. आपण कॉमर्सला जायचं असेल तर आपण जाऊन आर्ट्सला नाही ना घेणार अगदी बरोबर, गरजच नाहीये. तर त्या पद्धतीने आपल्याला या जन्मात काय करायला हवंय, म्हणजे आपल्याला जे सार्थकी व्हायला पाहिजे आपलं जीवन, ह्याच्यासाठी काय करायला हवंय, हा सगळा आपला प्लॅन, गोल्सचा प्लॅन, त्याच्यासाठी आपल्याला कोणत्या आईवडिलांच्या पोटी जन्म घ्यायला पाहिजे, कशा पद्धतीची मेंटॅलिटी पाहिजे आपल्या आईवडिलांची, म्हणजे आपण ह्या पद्धतीने आपण रिस्पॉन्स देणार. मग आपले आजूबाजूचे मित्रमैत्रिणी कसे पाहिजेत, आपला नवरा कसा पाहिजे, आपली मुलं कशी पाहिजेत, हे सगळ्या गोष्टी आपण प्लॅन करतो जन्म घ्यायच्या आधी. म्हणून तर ह्याला हॉरोस्कोप म्हणतात. आपल्या हॉरोस्कोपवर ह्या गोष्टी दिसतात ना. म्हणजे मला तुम्हाला हे विचारायचं आहे की जन्म घ्यायच्या आधी माणूस ठरवतो की आपल्याला कुठे जन्म घ्यायचा आहे, काय करायचं आहे. मग आता हे जे सगळे मोठे मोठे लोक जे आहेत, बिलेनियर्स, मिलेनियर्स, तर त्यांच्या घरी जी मुलं जन्माला येतात ते पण म्हणजे प्लॅन करूनच आलेली आहेत. मग तेव्हा मी चुकून प्लॅन वेगळा केला का? असं नाही हो. हा प्रश्न बरेच जण विचारतात. मग अरे मग त्या कशाला जन्म घेतला किंवा इथे कशाला जन्म घेतला. नाही, पण मी माझ्या ज्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेतला आणि त्यांच्यामुळे मी पृथ्वीवरती आलो, मी या धरती मातेवरती काहीतरी नाव कमवायला आलोय का, मी काहीतरी चांगल्या गोष्टी करतो, हेच माझ्यासाठी खूप जन्माचं सार्थक आहे. पण हे तुम्ही प्लॅन केलंय ना, त्यामुळे ते जन्माचं सार्थक होत आहे आज. हे तुम्ही प्लॅन केलंय की मी हे असं असं असं, मी लहानपणापासून ह्या गोष्टीतनं गेलो नसतो तर आज मी या वाटेवर आलो असतो का? हा एक सिंपल प्रश्न आहे. आता 2 भावंड एकाच घरात जन्मलेली खूप वेगवेगळ्या वाटेने जाऊ शकतात ना. हो, म्हणजे मी ऍक्च्युली पाहिलंय की खरंच आहे ही गोष्ट की 2 भावंड एकाच घरात, एकाच करिअरचा ग्राफ वेगळाच आहे, एकाचा करिअरचा ग्राफ वेगळा आहे. समजा जर हा राजकारणात आहे तर हा कलाक्षेत्रात आहे, समजा हा क्रिकेटर आहे तर हा बिझनेसमॅन आहे. अमिताभ बच्चन साहेबांचं उदाहरण आहे की अजिताभजी वेगळ्या बिझनेसमध्ये आहेत, अमिताभजी कलाक्षेत्रामध्ये. पण मग काकू, मला तुम्हाला हे प्रश्न विचारायचा आहे सळेकर काकू, की तुम्ही जे म्हटलात की जन्माला यायच्या आधी कुठलाही आत्मा, सोल म्हणूयात, आत्माच छान जास्त शब्द आहे, आत्मा, तर तो ठरवतो की कुठे जायचंय. म्हणजे याचा अर्थ मागचा जन्म आहे? फक्त मागचा नाहीये, मग असे हजारो जन्म आहेत. अरे बापरे, हजारो जन्म आहेत, म्हणजे मोजता येणार नाहीत आपल्याला. कारण शेवटी आपल्याला काय हवंय, काय शिकायचंय, प्रत्येक इमोशन हा जो आहे ना, हे एक शिक्षण आहे. ओके, म्हणजे ह्या इमोशनमधनं मला काय कळलं, मी कशा पद्धतीने तो घेतलं इमोशन, त्याचा माझ्यावर काय परिणाम झाला, आणि जो व्हायला पाहिजे तोच झाला का चुकीचा झाला. जर चुकीचा झाला असेल तर मला परत जन्म घेऊन तो इमोशन बघून आता मला बरोबर शिकायचंय त्याच्यातनं, हेही कळलं पाहिजे. कारण गेल्या वेळेस मी चुकीचं उत्तर लिहिलं ना, जे घडलं ते माझ्याबरोबर होताना मी उत्तर चुकीचं लिहिलं, तर मी परत बसणार आहे परीक्षेला. अच्छा, म्हणजे आता जे आताचा जो जन्म आपण ज्या जन्मात आहोत तो प्रारब्ध आहे. हो, म्हणजे जे मागच्या जन्मात आपण केलेलं, म्हणजे मागच्या जन्मात मी तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा बाकी होतं म्हणून मी आता इंटरव्ह्यू घेतोय, असं असू शकतं. हो, का मागच्या जन्मात तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेतला असेल म्हणून मी या जन्मात तुमचा शक्य आहे. आणि असंही शक्य आहे, काकू, खरं आहे 100%. नाही, कारण काय माहिती का, कारण फक्त इंटरव्ह्यू नाही, कसं आहे माहितीये, आता हा जो इंटरव्ह्यू आहे ह्याच्यातनं जे काही तुम्हाला समजणार आहे किंवा मला तुमच्या थ्रू जे काही समजणार आहे, हे शेवटी देवाणघेवाण आहे. ओके, हे जे काही समजणार आहे हे समजणं शिल्लक होतं किंवा हे समजायचं बाकी होतं, म्हणून हा इंटरव्ह्यू झाला. मला ह्या मार्फत सांगायचं आहे की माधवी स्थळेकर मॅम काकूंनी इतकी सुंदर गोष्ट सांगितली आहे की प्रत्येक माणसाला भेटल्यानंतर आपण म्हणतो की त्याच्याकडून शिकण्यासारख्या गोष्टी असतात, घेण्यासारख्या गोष्टी असतात, म्हणजे ज्या तुमच्या अपूर्ण होत्या त्या ह्या माध्यमातून तुम्हाला परत मिळतात आणि ते ऐकून, ते समजून कुठेतरी समाजासाठी बदल घडणार आहे चांगला. एक्झॅक्टली.
मागचा जन्म म्हणजे तुम्ही असं मागच्या जन्माच्या बद्दल तुम्ही जे आत्ता आपण बोलतोय, तर मागचा जन्म मध्ये तुम्ही स्पिरिच्युअल काउन्सिलर आहात, तर मागच्या जन्मात मी कार्मिक थेरपिस्ट पण म्हणजे कर्म थेरपी करते मी इन शॉर्ट. कर्म थेरपी. म्हणजे काय गतजन्म आपण बरेच वेळा म्हणतो ना हे माझ्याबरोबर का घडतंय, म्हणजे सगळ्यांचं चांगलं होतं मग मला का त्रास होतो या गोष्टीचा, हा जो प्रश्न आहे त्याची उत्तरं कोण देतं तर कर्म देतो. माझं काय कर्म राहिलं होतं असं आपण कितींदा म्हणतो, म्हणून जातो ना काही कर्माची फळं माझ्या. पण काकू आत्ता असं म्हणतात की आत्ताचा कर्म फार फास्ट आहे, कर्मा स्पीक्स. म्हणजे आत्ता जर तुम्ही चूक केली की तुम्हाला लगेच त्याचं फळ लगेच मिळतंय. लगेच मिळतंय कारण आपण तेवढ्या जवळ यायला लागलो ह्या 5व्या डायमेन्शनच्या. म्हणजे कसं आहे माहिती आहे, आता एखादं तुम्हाला सायंटिफिकली एक एक्झाम्पल देते. आपला हा ॲटम असतो मध्य बिंदू, बरोबर आहे, मध्यबिंदू एक असतो बरोबर ना. आणि त्याच्या भोवती हे आपण असे बघत असतो, हे सगळे बरोबर आहे. तर आपण सगळ्यात लांब असताना ते कम्पॅरेटिव्हली त्याची मुवमेंट स्लो असते. ओके. आणि जेवढा आपण जवळ येतो त्या बिंदूच्या ते फास्ट वाटतं ना जास्त, राईट. तशाच पद्धतीने आधी तेवढं लांब होतो आपण, आता आपण जवळ यायला लागलोय ह्याच्या, त्याच्यामुळे आपल्याला या गोष्टी जास्त फास्ट वाटतात. अगदी बरोबर. मी आत्ता एक रिसेंटली पॉडकास्ट पाहत होतो आणि मला त्यांचं नाव नाही माहिती मॅमचं, पण मी तो रील पाहिला. तर त्याच्यात तो जो पॉडकास्ट घेणारा व्यक्ती होता, जो अँकर होता, तो म्हणत होता की असं नाही वाटत आहे की वर्ष खूप लवकर चालले. तर त्या म्हटल्या की एक दिवस जो 24 तासाचा होता तो आता फास्ट झालाय, तो आता काहीतरी अवघ्या 10 का 12 तास कमी आहे आता. बराच म्हणजे नंबर आठवत काकू आता सप्टेंबर चालू झालाय, संपायला वाटतच नाहीये. ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2025 संपलं. बरोबर. आलं कधी गेलं कधी काही समजा, म्हणजे हे एवढं फार फास्ट चाललंय कारण आपण त्या बिंदूच्या जवळ येतोय ना. आपल्या हे सगळे मुवमेंट्स खूप फास्ट झाले आहेत आता. व्हायब्रेशन्स फ्रिक्वेन्सी फास्ट झालेली आहे. बापरे. म्हणून हे बराबर होत आहेत गोष्टी. माय गॉड 24 तास राहिलेलेच नाहीच आहेत. आपण म्हणतो ना अरे आत्ताच 11 वाजले होते, कधी 2 वाजले कळलंच नाही. हो. पण एवढं हे सगळं त्या बिंदूमुळे म्हणतात. आपण जवळ पोचतोय. म्हणजे जसं आता मला बघा, आता बोलत असताना आपण मागच्या जन्माबद्दल बोलत होता, तुम्ही म्हटलं तुम्ही कर्म थेरपिस्ट आहात. म्हणजे मागच्या जन्माच्या थेरपी म्हणजे तुम्ही मागच्या जन्मात मी काय करते सांगते. आता तुम्हाला माझ्याकडे एखादी व्यक्ती आली की मला ना हे खूप त्रास होतोय, मला कळत नाही हो असं का होतंय, तर मग मी हे कुठून आणलंय, कारण ही सेल्युलर मेमरी आहे. सायंटिफिकली बोलायचं म्हटलं तर ही आपली सेल्युलर मेमरी आहे. एखाद्या कम्प्युटरमध्ये आपण एखादी फाईल बनवून ठेवली आहे, समजा सगळं लिहून ठेवलंय, फाईल बनली आहे आणि तो कम्प्युटर क्रॅश झाला. ओके. तो कम्प्युटर क्रॅश झाल्यानंतर समजा त्यातली ती हार्ड डिस्क काढली आणि नवीन कम्प्युटरमध्ये घातली. ओके. ती नवीन कम्प्युटरमध्ये घातल्यानंतर अशी लोक आहेत की जी ती मेमरी काढू शकतात किंवा वापरू शकतात, बरोबर, करप्ट झालेली सुद्धा, किंवा असं काहीतरी होतं ट्रिगर की ती ओपन होते आणि तोही नवीन कम्प्युटर परत करप्ट होतो. बापरे. बरोबर. तशाच पद्धतीने आपल्या गेल्या जन्मात जे काही झालं होतं ते आपण ॲज अ सेल्युलर मेमरी अशी घट्ट धरली, मरताना आपल्या बरोबरच गेली. हे माझं असं म्हणतो आपण. सिम्पल. किती गोष्ट. मग तुला काय माहिती, माझं दुःख आहे, माझं पेन आहे, माझं दुःख आहे. आपण माझं काय आहे, जे आहे ते शरीराचं आहे. माझं काय आहे ऍक्च्युली, कारण मी म्हणजे कोण आहे, मी शरीर नाही आहे, मी आत्मा आहे. हे आपण विसरतो. आणि मग मरताना जे काही माझं म्हणून घेतलंय ते आत्मा घेऊन जातो. ओके. म्हणजे जे मेन फ्यूज बॉक्स आहे तिथे तिकडे अटॅच्ड आहे आणि ते घेऊन गेला हार्ड ड्राईव्ह, नवीन शरीरात जाऊन परत घातली ती मेमरी की ट्रिगर बसला की उघडली. म्हणजे त्या गोष्टी मग सारखं घडत राहतं. म्हणजे काकू असं पण काही लोकांचं मी पाहिलंय की आपण डेजावू म्हणतो. बरोबर आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की कधी कधी माझ्याबरोबर पण असं होतं, फ्रँकली सांगतो. छान आहे. मी तुम्हाला एक मस्त उदाहरण मला माझ्याबरोबर कधी कधी असं होतं की अरे हे कधीतरी घडून गेलंय असं होतं काकू. म्हणजे काय आहे नेमकं घडलेलं असतं. नाही पण म्हणजे आता समजा आता रिसेंटली अरे हा दिवस कधीतरी झालेला आहे का, अचानक एका कुठल्या तरी जागेवरती गेल्यानंतर वाटतं की अरे मी तिथे येऊन गेलोय, पण मी गेलेलो नसतो. या शरीराने आला नव्हतात तुम्ही. माझ्या बरोबरची एक गोष्ट सांगते तुम्हाला, आठवली मला. मी
2012-11 साली मी बहिणीकडे मस्कतला गेले होते. अच्छा. ओके. रिग्रेशन्स करत होते मी काहीतरी ऑफिसमध्ये कोणाला तरी म्हटलं की माझी बहीण आली आणि तिनं रिग्रेशन्स करते. बर. मी 15 दिवसासाठी गेले होते तिथे. माझ्याकडे अशी ना सकाळी लाईन लागायची दारात रिग्रेशनसाठी. म्हणजे मी कुठेच कळवलं नव्हतं, काही नाही. दररोज कोण ना कोणतरी यायचे. मी त्या 15 दिवसात मी 22 रिग्रेशन केले तिकडे. तर एक दिवस मस्कतला ओ संबंध नसताना. रिग्रेशन्स मध्ये काय करता म्हणजे तुम्ही? मी जे काही प्रॉब्लेम आहे त्या व्यक्तीचा, तो प्रॉब्लेम कुठून आला, कुठच्या जन्मातनं तुम्ही घेऊन आलात, प्रोसेस काय त्याची? त्याची प्रोसेस हे आहे, म्हणजे हिप्नोसिस नाही आहे. ओके. पण तुमच्या सबकॉन्शियस लेवलला, डीपर सबकॉन्शियस लेवलला आम्ही घेऊन जातो, जिथे तुम्ही ती मेमरी बाहेर काढून तुम्ही स्वतः बघता. बरं. तुम्ही स्वतः बघता, तुमची मेमरी आहे, तुम्हीच बघणार. ओके. तुम्ही बघता. म्हणजे जे टेलिव्हिजन शोज वरती दाखवतात की माणसाला एकदम शांत झोपवलं जातं, तसंच शांत झोपवून इतकं शांत करायचं की तुम्ही आवाज नाही आला की कसं आपल्याला शांत तिथे जाता तुम्ही, कनेक्ट तसे तिकडे जाता. तुम्हाला दिसतं सगळं, स्वतः डोळ्याने बघता तुम्ही. मग तुम्हाला कळतं की इथे माझं काय चुकलं होतं, मी मरताना काय घेऊन आलो बरोबर. मग ह्या ज्या सगळ्या आहेत त्या थेरपीच्या थ्रू आम्ही ते सगळं रिलीज करतो, सेल्युलर मेमरीतनं काढून टाकतो, का इथे त्रास होऊ नये परत म्हणून. हो, कारण आपण विसरतोय आत्मा हा फक्त देह बदलतोय. एक्झॅक्टली. आणि आत्मा हा परमात्म्याच्या स्वाधीन आहे. आपण स्वाधीनच करायला विसरतो. आपण आत्मा परमात्मात विलीन आहे. आणि जेव्हा परमात्मा म्हणतो की तू शुद्ध होऊन ये, एक्झॅक्टली परफेक्टली पॉइंट मिळाला तुम्हाला. शुद्ध होऊन ये. शुद्ध होत नाही आपण, कारण आपण सगळं घेऊन गेलोय जे सोडून यायला पाहिजे शरीराबरोबर. म्हणजे असं आहे की तुम्ही शाळेत एका स्टँडर्डवरनं तुम्ही पुढच्या स्टँडर्डला जाता, आदली पुस्तकं पण माझी पुस्तकं म्हणून घेऊन जाताय. गरजेचीच नाही आहे ते. गेल्या ह्याची तुम्ही 5 नवीन पुस्तकं घ्या ना. आदलं परत नाही, माझी पुस्तकं नाही, माझे कपडे, लहानपणापासून माझं तुमचं काहीच नाहीये. काहीच नाही आपलं. लहानपणीचा आपल्याला ड्रेस एखादा आवडला म्हणून त्याचा कापून आपण ठिगळ नवीन कपड्यांना लावू का? नाही. पण आपण तसेच लावत आलोय, मग तो नवीन जड होतो ऍक्च्युली. आणि हे जेव्हा आपण सगळं आम्ही रिग्रेशनमध्ये हे सगळं काढतो, आणि हे जे काढल्यानंतर व्यक्तीला ऍक्च्युली खूप हलकं वाटतं. नाही, पण हे जे तुम्ही फिजिकली हलकं वाटतं. नाही, पण काकू मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, स्थळेकर काकू, की हे रिग्रेशन करताना असा थरारक अनुभव आलाय का तुम्हाला? म्हणजे समजा एखादा व्यक्ती, म्हणजे मी का विचारतोय, कारण आता ह्या पॉडकास्टमध्ये ना मला पहिल्यांदा मी स्पिरिच्युअल काउन्सिलर म्हणजे गुरु, म्हणजे ॲस्ट्रॉलॉजर असतात, न्यूमरोलॉजिस्ट असतात, आणि तुम्ही स्पिरिच्युअलमध्ये आहात. तर पहिला ह्या सेगमेंटमधला पहिला इंटरव्ह्यू हा स्टार्ट होतोय. असे अनेक महान गुरुजी, असे अनेक गुरुवर्य लोक इकडे येणार आहेत, पण ही सुरुवात तुमच्याकडून झाली. म्हणजे असं काही झालंय का, म्हणजे जोक्स अपार्ट, पण प्लीज डोंट टेक मी अदरवाईज, कारण काय आता ही आमच्या पिढीतल्या लोकांना काय असतं, थोडीशी गंमत करायची सवय असते, तर मग एक गमतीशीर भाग. पण असं कधी झालंय का की ज्याचं तुम्ही रिग्रेशन घेतलंय तो मागच्या जन्मात कोणीतरी एकदम त्याची एकदम डार्क साईड असावी का, एकदम असा म्हणजे मारामारी करणारा व्यक्ती का, गुंड व्यक्ती का, डॉन व्यक्ती का, आपण एक सांगूया तसं हिटलर टाईप वगैरे, असं बघितलंय? म्हणजे अगदी ठीक आहे. म्हणजे काय आहे माहिती आहे, रिग्रेशन थेरपिस्ट होताना फर्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट स्वतःमधला भाव काय पाहिजे. ओके. हे समजायचं आहे की ही जी समोरची व्यक्ती आहे ही त्रासली आहे म्हणून आली आहे, हा मोस्ट इम्पॉर्टंट भाव. तिला मोकळं करायचं आहे. ओके. आणि जे काही घडलं आहे तिच्याबरोबर आदल्या जन्मांमध्ये, म्हणून आम्ही कोणाला यायला देत नाही त्या खोलीत. ओके. ते चालू असताना रिग्रेशन देत नाही, कारण मग समजा, कारण नक्कीच काहीतरी आदल्या जन्मात असं घडलंय ज्याच्यामुळे तो आता भोगतोय. ते जे बघितल्यानंतर डेंजरस नाईटमेअर्स असतील ना. नाईटमेअर्स होत नाही, कारण हे माहिती आपण सोडूनच दिले, मग नाईटमेअर का राहणार? नाही, पण त्यांना जे आठवत असेल ते नाईटमेअर सारखंच असेल. नाही, त्यांना त्याचा त्रास होत नाही, हेच मला म्हणायचंय. कारण त्यांना, मला पण नाही होत, कारण आपण आलोच आहे त्याच्यासाठी की ते सोडवायचंय. मग तो किस्सा सांगत होता. मी तुम्हाला एक किस्सा सांगते. एक माझ्याकडे बाई आली होती
अगदी गणपतीच्या दिवसांमध्ये आली होती. बापरे. कुठे, मस्कतला का? नाही, हे मस्कतचं नाही, मस्कतचं वेगळं देऊळ मला दिसलं होतं एक, त्याचं पण मग आता गंमत. गणपतीमध्ये हे गणपतीचे हे बाई बाईचं आल्या सांगते, होत्या. हे थरारक सांगितलं म्हणून मी सांगते. तर तिचं काय झालं, ती जीव द्यायला गेली होती आणि कोणीतरी तिला म्हणजे माझे एक फ्रेंड आहेत, त्यांनी तिला की नाही तू इथे जा ह्या जन्मात. आता ती जीव द्यायला गेली होती, लहान मूल तिचं, मुलगा लहान, आणि ही जीव द्यायला गेली बाई आळंदीला. तर आपण कोणाचंही नाव घेणार नाही, नाव कोणाचंच आपण घेणार नाहीये, आणि मी नावं खरंच विसरूनही जाते. वाह, क्या बात आहे. त्याच्यामुळे हे आत्म्याचं एक खूप मोठं प्रतीक असतं की केलेले कामं आणि दिलेलं दान हे विसरून जायचं असतं. विसरायलाच क्या हवं, बात आहे. कारण मी करत नाहीये ना, हे वरचे बसले ते माझ्याकडनं करून घेत आहेत. वा वा, क्या बात आहे काकू. त्याच्यामुळे मला आय एम जस्ट अ मीडियम. तर ती बाई आली आणि मग खूप रडली, म्हणाली की नाही मी जीव द्यायच्याच आहे, कारण म्हणाली की मला नवरा खूप मारतो. म्हटलं की काय? म्हणे की अक्षरशः म्हणे मी आत्ता म्हणे परवाच्या दिवशी काहीतरी झालं, माझ्या आईला माझ्या वडिलांना बरं नाही, म्हटलं मला जायचं, त्याने मला लाथा मारल्या म्हणाली. मला मग सहन झालं नाही, शेवटी खूप मारतो, काही फेकून मारतो माझ्यावरती, खुर्ची फेकून मारतो, लाथ मारतो, अक्षरशः म्हणाला मला सहन नाही होत आहे, म्हणून मी जीव द्यायला गेले. बरं म्हटलं आपण करूया रिग्रेशन्स, काय झालं वगैरे. थोडक्यात सांगायचं तर 2 झालेच, तिसऱ्या सेशनला मी नाही येणार म्हणाली. मी म्हटलं हे बघ, तिसरं सेशन सगळ्यात इम्पॉर्टंट असतं. एखादं मोठं झाड असतं ते आपण एकदम मुळापासून नाही काढू शकत, पहिला फांद्या छाटतो, मग आपण त्याचा बुंदा हे करतो, एकदम सगळं तोडलं तर अंगावरच सगळं त्याचं आणि मग मुळं काढतो. आता म्हटलं मुळं काढायची वेळ आली आहे. हे सगळा त्रास तू बघितला, 2 जन्म आणखीन बघितला, त्याने त्रास दिलाय तुला, बघितलास, पण हा का झाला? 2 जन्म आधी ती येऊन गेली, 2 जन्म केली तिने, म्हणजे तोच माणूस होता तिच्या. हो, तो आम्ही तेच बघत होतो ना की तो का त्रास देतोय तुला, तो एवढा असा का मारून त्रास देतो तुला. 2 जन्म बघितले, 2 जन्मात दरवेळेला तो मारतोय, दरवेळेला मारतोय, म्हणजे तो तसाच आहे. म्हटलं नाही, म्हटलं तसा नाहीये, ह्याचं मूळ आता काढायचं आपल्याला. बी काय पेरली आहेस तू बीज काय पेरलंयस ते बघायचंय. बीज बघितलं, काय झालं, त्या याच्यामध्ये ही जमीनदार होती मोठी, ही बाई जमीनदार होती मोठी, ही जी बाई माझ्याकडे आली होती जन्म, ती जमीनदार होती. बरं. आणि म्हणाली की कामगार कामं करतायत, हे करतायत, मी जरा अशी हे आहे म्हणाली, तापट आणि अशी आहे म्हणाली एकदम. आणि एक सगळं कामं झाली, संध्याकाळी एक माणूस आला, अगदी फटका असा आला माणूस, आणि म्हणाला की माझ्या बायकोला काहीतरी खूप रक्तस्राव हे झाला, तिला डॉक्टरकडे हे न्यायचं आहे, पैसा माझ्याकडे काही नाही आहे, मला काय 1 रुपया वगैरे काहीतरी मागितला त्याने. खूप पूर्वीचा जमाना होता, काहीतरी 1 रुपया मला द्याल का, ती मरायला टेकली आहे, हे नाही आहे म्हणून. तर म्हणाली की मी त्याला म्हटलं हे तुझे गेल्या महिन्याचे पैसे तू मागे घेतलेले दिले हे नाही आहेत, तुझ्याकडेच आहेत, मी नाही देणार पैसा. तर माझी बायको मरून जाणार हो, म्हणून खूप रडला. की जवळ आला, माझे पाय धरले, तर मी त्याला असं जोरात पायाने असं ढकलून दिलं म्हणाली. ती जी म्हणे मी अशी वरती उभी होती, त्याला असा भिरकावला म्हणाली, मी पाय धरला माझा. जे तुम्ही आता सांगता अशा एक्सप्रेशन्स मध्ये ती सांगत होती. ती सांगत होती, तीच सांगतेय, मी असं करतेय, तेव्हा आला माझ्या पाय धरायला, असं कोण सांगत होती ती. आणि तिने म्हणे माझा पाय धरला, मी असं पायाने लाथाडून टाकला त्याला, आणि काय परत आला तर मी झाडू घेतली फेकली त्याच्यावर. भिकारी कुठचा, बापरे, बायकोची कारणं देतोय, असं केलं. म्हटलं त्याच्या डोळ्यात बघ, म्हटलं तू कोण आहे या जन्मात. त्याच्या डोळ्यात बघितलं, तो नवरा होता या जन्मातला. या जन्मात तो माणूस तिचा नवरा बनून आला होता, आणि आता तिला आईकडे जायचं होतं, तिला वडिलांना बरं नाही जायचं होतं, तो तिला लाथ मारत होता, तिच्यावर खुर्ची फेकून मारत होता. मला माझी सगळी टीम बघतीये आणि मला या मार्फत सगळ्यांना सांगायचंय, कृपया कोणीही घरी सौभाग्यवतींना त्रास देऊ नका. सॉरी, आमचं गमतीशीर पण हे ऐकलं थरारक आहे. तिने ते बघितलं त्याच्या डोळ्यात. म्हणजे 2 जन्म ती त्याची बायको होती, ती त्या बायकोला त्रास देत होती, आणि त्याच्या 2 जन्माच्या आधीचा जो जन्म होता त्याच्यात ती सावकार काहीतरी होती, आणि तिने ह्याला लाथडलं होतं म्हणून आता. अरे बापरे. आणि तिने ते बघितल्यावर जे रडायला लागली, आणि मला तिला म्हणायलाच लागलं नाही की माफी माग म्हणून. ती स्वतःच हात जोडून माफी मागायला लागली, इतक्या मनापासून तिची माफी मागितली गेली. त्या दिवशी म्हणाली, आज त्या दिवशी हरताळका होती, तिच्या सासूने तिला फोन केला होता, अगं घरी ये ग आपल्याकडे गणपती. सासू विधवा होती.
माहिती आपल्याला गणपती बसवायची, मी जायला तयार नाही जाणार म्हणाले होते. आणि हरताळकीच्या दिवशी ते दुपारी माझ्याकडे रिग्रेशन केलं. संध्याकाळी म्हणाली मी आत्ता जाणार, इथूनच मी घरी जाणार म्हणाली. घरी गेली, गणपती बसवले आणि त्याच्यानंतर मला आला तिचा नंतर कॉल, म्हणाली की आता नवऱ्याचं वागणंच बदललं आहे म्हणाली. म्हणजे बेसिकली तुमचं हे म्हणणं आहे की तो दिवस जो होता तो जर तिथे त्या ज्या गृहिणी होत्या, भगिनी होत्या, त्या जीव द्यायला गेल्या होत्या, त्या तिथून कोणीतरी एक माणूस होता, त्या माणसाने तुमचा तिथे नाव पत्ता दिला, रेफरन्स दिला, तुम्ही तिला हे 2 जन्म दाखवले, त्याच्या आधीचा जन्म दाखवला, मग तिला त्या व्यक्तीला तिचं रिअलाईज झालं आणि ते रिअलाईज झाल्यामुळे जो आत्ताच्या जन्मात तिचा नवरा आहे तो मुक्त झाला. तोही मुक्त. कसं आहे माहिती आहे, आपण एखाद्याला माफ करतो ना, त्या माफीमध्ये आपण म्हणतो ना सोडून दिलं, त्याला नाही, आपण स्वतःला सोडतो. बापरे. कारण मी तुला सोडणार नाही म्हणतो ते आपणच पकडून ठेवलंय ना. आणि मग दरवेळेला म्हणायचं की अरे तो मला त्रास देतो, अरे तूच पकडून ठेवलंय. मग आता असे त्यांचा कधी फोन येतो, व्यवस्थित आहे सगळं? ते सगळं व्यवस्थित झालं, तिचं एकदम छान झालं. मी एकदा झालं ना सेशन, किंवा मला माहिती आहे ती व्यवस्थित होणार, मी एक्सपेक्ट करत नाही की तुम्ही आठवूच नका असं काही घडलं होतं, असं माझं उलटं म्हणणं असतं. पण मग व्यवस्थित आहे, व्यवस्थित. तुमच्याकडे जे रिग्रेशन्स करायला येतात का, तुम्ही स्पिरिच्युअल गुरु आहात, तर रिग्रेशन्स झाल्यानंतर खूप लोकांना फरक पडतो आणि संपर्कात आहेत? 99.9. ओ. मी 1% का नाही म्हणत आहे सांगते, 0.1 का नाही म्हणत आहे, 0.001 की त्या ह्याच्यात जाऊन सुद्धा काही लोक म्हणतात नाही पण मी नाही माफ करणार, ते तेव्हाचं तेव्हा गेलं, आता मला करतो ना मी त्रास म्हणून मला नाही माफ करायचे. असेही भेटतात लोक. मी कोणाला माफ करायला लावू शकत नाही, मी समजावू शकते. आणि असंही घडलंय, ज्यांनी म्हटलंय की मी नाही पण मी आता करणार नाही म्हणजे नाही. म्हटलं ठीक आहे, मग तुला जर शिकूनच भोगायचं म्हणजे भोगूनच शिकायचंय तर मी काय करणार. मग ते भोगते व्यक्ती आणि भोगते आणि मला येऊन सांगते की मी भोगतेय, मला त्रास होतोय, पण त्या मनापासून माफी लागते. असंच मी म्हणते नाही माफ कर, बरं माफ, असं नाही चालणार. मनापासून वाईट वाटलं पाहिजे की मी खरंच त्रास दिलाय म्हणून मी भोगतेय, तेव्हा ती माफी खरंच आत्म्याला जाऊन पोचते मागितलेली. म्हणजे जसं तुम्ही सांगितलं काकू की हा जन्म सोडत असताना फक्त देवाला नमस्कार करायचा, परमात्म्याला म्हणायचं की हे परमेश्वरा तू आम्हाला इथे जन्म दिलास, आता माझं ह्या जन्माचं काम संपलं, तुझ्या चरणी मला पूर्णपणे रिकामं करून तुझ्याकडे आण. हा, आणि परत जर इच्छा असेल तर परत जन्म दे, ते पण चांगलं. इच्छा असेल तर म्हणजे काय होतं ना, आपण जेव्हा आत्मा म्हणून जातो, मी जेव्हा आपण रिग्रेशन करतो ना, रिग्रेशन नंतर आपण ते जग अनुभवतो, म्हणजे मरणानंतर काय आहे हे आपण अनुभवतो. ते मी माझ्यावरती तो प्रसंग आलेला आहे आणि तेव्हा सॉरी टू से मी ह्या सेगमेंटच्या अपार्ट बोलतोय, कारण हा अनुभव मी घेतलेला आहे. व्यक्ती आणि विचार जे पॉडकास्ट चॅनल आहे त्याच्यावरती मी हे बोललेलो आहे आणि तिथे मी ॲक्च्युली खरं बघितलेलं आहे की ते काय असतं. म्हणजे आता काय ह्या विषयावरती काही लोकांना मजा वाटते की अरे काय बोलतात, पण ज्याच्याबरोबर ते घडतं त्याला ते कळतं आणि ते मी बघितलेलं आहे. आय हॅव सीन दॅट रिअल्म, दॅट डायमेन्शन, दॅट रिअल्म. म्हणजे नाही, मी तुम्हाला आता माझा इंटरव्ह्यू ॲक्च्युली तुमचा इंटरव्ह्यू घेतोय, पण जेव्हा तो फटका बसला होता ना मला उज्जैनला, तर तुम्हाला सगळं माहिती आहे, सगळ्यांनी तो इंटरव्ह्यू बघितला. दगडी पायरी माझ्या डोक्यात घुसली होती आणि त्यानंतर मी ब्लँक झालो, तिकडे कोणीच नव्हतं वगैरे, XYZ सगळ्या गोष्टी होत्या. पण ते जे 2-2.5 तास होते तिथे मी स्थळेकर काकू इतक्या भयंकर आरळ्या ऐकल्या त्या आवाजाला, का त्या इतका भयंकर आवाज, बरं कुठली भाषा नव्हती बरं का, यातना होत्या, आकृत्या होत्या. आणि त्यानंतर मी ते पाहिलं, पण म्हणजे तो मृत्यूनंतरचा तो वेगळा आहे. तो सांगते, तो मी बघितलाय इंटरव्ह्यू, तो हे तुझा तो वेगळा आहे, त्याला कारणं वेगळी होती तुझ्याला. नाही पण व्हेअरएज मला माझ्या गुरुजींनी सांगितलं की तोच त्याच्या पण त्याच्या पलीकडे पोचल्यानंतर जे आहे ना त्याच्याबद्दल बोलतेय. ते जे दर्शन होतं त्यावेळेस आहे ना त्याच्याबद्दल मी बोलतेय.
पण मग तो जो ब्लॅक भाग पाथ होता, होता ना तुझा जो पाथ, त्याला कारणं वेगळी होती. पण तोच होता ना गेल्यानंतरचाच. गेल्यानंतरचाच, पण तुझ्या ह्याला कारणं वेगळी होती. ती तुझी कारणंच वेगळी होती. त्या ह्याच्यातनं तू असा खेचला जात होतास. हो. पण तिकडे पोचल्यानंतर तुला कसं वाटलं? अरे तो भाग असतो मेल्यानंतर, डायरेक्ट येतो खरं तर. परमेश्वर. हो, ओ कळलं. आता परमेश्वर म्हणजे काय, प्रत्येकाला स्पिरिट गाईड आपण म्हणू आपले असतात, ते वेगवेगळे असतात. डिपेंडिंग ऑन तू कोणत्या लेवलला आहे, ते त्या वेळेला तुला कोण न्यायला आलं, कोण भेटायला आलं, असे वेगवेगळे असतात. प्रत्येकाचे वेगळे असतात. कारण असं म्हटलं जातं की आपण समजा रस्त्याने चालतोय, चालताना आपल्याला सगळे काही नजरेत येत नाहीत, पण काही जण आपल्या नजरेत येतात, नजर होते. जर तेवढी जरी नजर झाली तर ह्याचा अर्थ आहे ती व्यक्ती तेवढ्या पुरती का होईना आपल्या कुठच्या तरी जन्मात भेटलेली आहे. बापरे. देर इज नो कोइन्सिडन्स. मी तुम्हाला सांगते, मस्कतचं सांगणार होते मी गंमत मस्कतची. तर एक दिवस एक व्यक्ती आला, सिनियर होता, आणि आपली बायको घेऊन आला आणि तिचं करा म्हणाला रिग्रेशन. मोस्टली नवरा बायकोच येतात का तुमच्याकडे? तिचं करा म्हणाला रिग्रेशन. आणि तो माणूस स्पिरिच्युअल होता. स्पिरिच्युअल होता तो माणूस स्पिरिच्युअल होता. त्याला नियर डेथ एक्सपिरियन्स आला होता. हो. तर तो म्हणाला मी मेडिटेशनला बसतो, तुम्ही हे करा. त्याचं केलं. ते झाल्यानंतर मला म्हणाला, मॅम मला ना एक मेसेज आला तुमच्यासाठी. मी म्हटलं सांगा ना. म्हणाला इथे ना एक देऊळ आहे मस्कतला. मस्कतला एक देऊळ आहे, कोणाला माहीतच नाही म्हणे किती जुनं आहे ते देऊळ. म्हणजे कल्पनाच नाही, कार्बन डेटिंगच्या पलीकडे इतकं ते जुनं देऊळ आहे. तर मला मेसेज आला की तुम्हाला तिकडे जायला पाहिजे. जाईन मी संध्याकाळी माझा बहिणीचे मिस्टर आले, मी त्यांना सांगितलं, मला जाऊया म्हणाला. आम्ही दुसऱ्या दिवशी प्लॅन केला, आम्ही गेलो तिकडे देवळात. तर कसं ना ते ऑफकोर्स तिकडचे सिस्टम्स कसे आहेत की जे काय असेल ते मला मोठा कॉम्प्लेक्स सारखं बांधतात की सगळे देव मग वेगवेगळे असे बांधलेले असतात. तर एंट्री केल्यानंतर इनफॅक्ट एक मोदीजी जेव्हा मस्कतला गेले होते तेव्हा तिकडच्या देवळात गेले, हे मी खूप त्याच्यानंतर बऱ्याच वर्षांनी बघितलं ते, म्हणजे ते तेव्हा गेलेले नंतर. तर ना आत गेल्यानंतर अगदी एवढंसं म्हणजे मे बी 6x6 असं एक छोटंसं असं पूर्वीच्या काळात असतं तसं बांधलेलं, आणि बाकीचं मोठं कॉम्प्लेक्स, मोठे मोठे देवीच्या मूर्त्या हे ते सुंदर सुंदर बांधलेलं सगळं. आणि मी ना त्या छोट्या ह्याच्याकडे अशी खेचली गेले. ते साईडची भिंत होती, ते मस्कतला ओमानमध्ये असं तिकडे खेचली गेले. तर अशी तिकडे गेले तर माझी बहीण म्हणली, का हे छोटेसे तिकडे ना खूप मोठी पिंडी आणि सुंदर बांधले, तिकडे बघूया आपण. तिकडचं खूप छान मोठं आहे, देवीचं हे हनुमानाचं आहे, खूप सुंदर बांधलंय. म्हटलं थांब जरा, म्हटलं मला इथे बघावंसं वाटतं. महादेवाची पिंडी होती आणि छोटीशी, आणि असं एक पायरी खालती आणि आतमध्ये पिंडी होती, आणि असं ठेवलं होतं. ते इतकं प्रचंड पॉवरफुल होतं. मी तिकडे गेले आणि मी डोकं टेकलं, आणि डोकं टेकता क्षणी ना मला असे 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 व्हिजन्स आले धडाधड, की मला असे ना ते मस्कतची ना डोंगर अशी सुळ्यांसारखे आहेत. ओके, तसे सुळ्यांसारखे ते डोंगर दिसले, काळे फुल डार्क काळोख सुळ्यांसारखे डोंगर दिसले. खालती शिवलिंग दिसलं, आणि त्या शिवलिंगातनं असा प्रकाश. बापरे. आणि तिथे मला एक असा जाडासा साधू दिसला बसलेला, भगवं घातलेला, सफेद दाढी, सफेद हे केलेलं, आणि तो पूजा करतो शिवलिंगाची. आणि ते बघितलं आणि मी माझ्या मनात हा मी आहे. इमिजिएट आलं ते, एकदम असं विजन आलं, आणि मी ते तो मी आहे म्हटलं. मी अशी उठले एकदम की काय दिसलं आणि काय हे असं, म्हणजे तुम्ही ते साधू होतं असं दिसलं मला. ओके, अशी मी उठले एकदम, म्हणजे मला कळेना. आणि ना त्यावेळेला मी तशी म्हटले तर 3-4 वर्ष झाली होती, रिग्रेशन शिकले होते, आणि मी रेग्युलर मेडिटेशन्स करायची. तर मला ना व्हॅलिडेशन्स मागायची वाईट सवय होती तेव्हा. नवीन शिकलं असं ना, नाही मला हे खरं आहे का, मला पाहिजे असं असायचं तसं. तर मी शिवाला म्हटलं की उगाच आपलं मला मी वाटायची काय मी काय असं आहे, म्हटलं मला व्हॅलिडेशन पाहिजे बरं का ह्याची, असं मी म्हटलं. मी उभी राहिले. माझ्याबरोबर माझी आई, माझी बहीण, तिचे मिस्टर, 2 लहान मुलं. तिची मुलगी तर अगदी पहिलीत होती का KG होती. आणि मी पाया पडले. तो ना तो पुजारी होता, तो आत गेला, शिवलिंगावरचं फूल काढला आणि आणून मला ये लीजिए म्हणाला. तर ना काय झालं, माझी भाजी लहान ना, तिने मला 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 केलं, ते देवाचं फूल दिलं मला.
तो म्हणा नाही नाही आपको नहीं इनको दिया है. म्हणजे तुम्ही जो क्वेश्चन तिथे केला होता महादेवाला, तर महादेवाने म्हटलं की तिथल्या तिथे 1 मिनिट पण नाही झाला, इमिजिएटली त्यांनी मला दिलं ते. मी असं म्हटलं, मी उठले आणि म्हटलं की मला व्हॅलिडेशन पाहिजे, ही नक्की मीच आहे का? असं त्याने बघितलं, असं बघितलं, आतमध्ये गेला, फुल काढलं, मला आणून दिलं. म्हणजे नाही इनको दिया है आपको नहीं, आप रखो असं म्हणाला. माझ्या डोळ्यातनं गळा 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 पाणी यायला लागलं. मी परत आल्यानंतर मुद्दामून ती लाईफ बघितली. 5 लाईफ रिग्रेशन होते, मी थेरपिस्ट असले, मी स्वतः लाईफ बघितली. ती कोणता काळ असेल तो मला माहीत नाही, पण असा काळ होता जेव्हा हे जे मस्कत वगैरे हे जे कॉन्टिनेंट आहे ना, तो आपल्या इंडियाला जोडलेला होता. तेव्हाचा काळ होता तो, खूप आधीचा आहे, म्हणजे कितीतरी आधी, 700-800 वर्षापूर्वीचा असेल. 700-800 पण नाही, मला माहीत नाही काय काळ. पण त्या काळामध्ये मी तिकडे जरासा सदर्न साईडला होते आपल्या इथे इंडियामध्ये, आणि मला सांगितलं हे आलं होतं, मी त्याच शिवलिंगाची पूजा करायची. आणि तो शिवलिंग बायको आणि मुलगी, आणि माझी मुलगी माझी बहीण होती त्या जन्मात. म्हणजे आता ह्या जन्मात जी माझी बहीण आहे ती त्या जन्मात माझी मुलगी होती. ओ, त्यामुळे ती लग्न करून मस्कतला पोचली, आणि मी तिकडे जाऊन आल्यानंतर 6 महिन्यात ती परत इंडियाला आली. म्हणजे त्या जन्मात तुम्ही ते साधू महात्मे होते, आणि माझी मुलगी होती जी जी त्या तुमची आता जन्मातली, बहीण आहे. ती आता माझी बहीण आहे. ह्या जन्मात लग्न करून ती मस्कतला गेली. मी मस्कतला जाऊन त्या देवळाचं दर्शन घेतलं. 6 महिन्यात माझी बहीण फॅमिली इंडियाला परत आली. म्हणजे फक्त मला मस्कतला पोचण्यासाठी ती लग्न करून मस्कतला पोचली. आता ते सगळे इथे आले, सगळे इंडियात आहेत. 6 महिन्यात ती परत आली इंडियाला. 96ला गेलेली, 2011 मध्ये मी मस्कतला गेली. तोपर्यंत मी मस्कतला गेलेच नव्हते, पण मी गेल्यानंतर ती इंडियाला आली. माय गॉड. आणि मला त्या ह्याच्यात दिसलं की ते शिवलिंग घेऊन मी जाऊन मस्कतला स्थापित केलं होतं. कारण मला असं आलं होतं मेडिटेशनमध्ये की ते मी सांगतो तोपर्यंत नॉर्थ वेस्ट साईडला जायचं. मी सांगितलं की थांबायचं, तिकडे गेले आणि तिथे थांबायला सांगितलं. तिथे ते ठेवलं. म्हटलं इथे का ठेवलं, इथे तर काही ट्रायबल्स होते सगळे, फक्त सगळे नुसते हे ॲरो चालू होतं. मला सांगितलं की नाही आता नाही, नंतर गरज लागणार आहे काळात, एवढंच सांगितलं होतं मला. स्थळेकर काकू, तुम्ही हे जे सगळं सांगताय हे सगळ्याच्या परे आहे. कारण महादेव 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 तोच आहे सगळं. मला हे विचारायचं आहे की तुम्ही जे बोलताय ते मला असं मला दिसतंय, असं आपण म्हणूयात, ते माझ्या व्हिज्युअल्स येत आहेत समोर. सर्वस्व महादेव आहेत. हो, ती एक अशी शक्ती आहे की बरं, परत आता मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, सगळेजण पाहत आहेत, आत्ताही 15वा पॉडकास्ट एपिसोड चालू आहे. प्रसादजी, आपण कोणावरती बोलतोय? हे अद्भुत होतं आहे आमच्या. मी खरंच सांगतो आता दिस इज मिरॅकल. आमच्याकडे गायक येतो, आम्ही गाण्याबद्दल प्रश्न विचारले पाहिजे, आम्ही बोलतोय महादेवाबद्दल. आमच्याकडे श्री बेलवलकर आले, ते फोटोग्राफर आहेत, आम्ही बोलतोय महादेवाबद्दल. आमच्याकडे राजकारणी माणसं आले, आम्ही बोलतोय महादेवाबद्दल. आमच्याकडे ॲक्टर्स आले, आम्ही ॲक्टिंगचं विचारलं गेलं, कारण ते सर्वस्वी मेन कसं आहे. मी तुम्हाला एक नाही, आम्ही बोलतोय महादेवाबद्दल. म्हणजे ह्याचा अर्थ तुमचं असं म्हणणं आहे की आता मी डायरेक्टली तुम्हाला असं ऑन कॅमेरा आपण बोलतोय, तुम्ही म्हणता की तुम्हाला पाहिल्यानंतर तुम्ही स्कॅन करता आणि तुम्हाला वाईब्स येतात. तर मला आता माझ्याबद्दल तुम्हाला विचारायचं आहे 2 सेकंदात. तुम्हाला मी जाहीर आव्हान करतो स्थळेकर काकूंना, कारण यांना ऐकायचं आहे. हे बघा, काही लोकांना आजकाल मला बोलायचं नाही, पण हे गमतीशीर पण वाटू शकतं. नाही, कसं आहे सांगते मी तुम्हाला. कारण एक मला जसं येत आहे तसं मी इमिजिएटली सांगते. काय तुमचं कसं आहे माहितीये, पाठ कसा झाला सांगते तुम्हाला. तुमचा खडतर पाठ झाला, पण खडतर पाठ अशासाठी झाला की खडतर असेल तरच आपण चांगली जमीन शोधतो, म्हणून तुमचा खडतर पाठ झाला. म्हणजे बरोबर आहे, बरोबर आहे, तरच तुम्ही चांगलं शोधायला, नाही मला इथे टोचतंय मग मी चांगलं शोधत जाईन असं म्हणून तुम्ही चांगलं शोधायला लागलात. ओके. आणि ती जमीन शोधण्यासाठी तुम्हाला जी पार्टनर लागते ती तुम्हाला ओळखीचीच आणि चांगली, आणि जिच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास करू शकता असंच शोधणार. त्यामुळे तुम्ही पूर्वजन्माचीच बायको बघणार.
हो, खरी गोष्ट आहे. ओके, म्हणजे पूर्वजन्मापासून जिच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास करू शकलात अशीच बायको तुम्ही शोधणार. कारण ह्या जन्मात तुम्हाला जर खडतरवरनं चांगल्या ह्याच्यावर जायचंय तर अशी पाहिजे की जी म्हणायचे चल ना म्हटलं की तुम्ही गपचूप जाणार, तुम्ही विचारणार नाहीत कारण तुमचा विश्वास असेल. कारण तुमचा पार्टनर पण तेवढा महत्वाचा आहे तुमच्या इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, हे आहे इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर काही ना काहीतरी त्रास होत राहतो प्रत्येकाला. नाही, पण मला हे विचारायचं की मी आत्तापर्यंत आम्ही जे इंटरव्ह्यूज घेतोय तर ह्याच्यात आम्ही सगळे महादेव भक्त आहोत, पण नकळत महादेव काय येत आहेत, तुम्हाला काय वाटतं? कारण तुमची श्रद्धा आणि आस्था मेन तिकडे आहे ना सगळी. तुमच्यासाठी जे जग असतं, तुमचा केंद्रबिंदू कोण आहे? महादेव. मग तुम्ही कोणाच्या भोवती व्हायब्रेट होणार? मग जर तुम्ही महादेवाच्या भोवती व्हायब्रेट झालात तर तुमच्या आयुष्यात जिथे बघाल तिथे कोण दिसणार? महादेव. कसं आहे माहिती आहे, आपल्याला असं वाटतं की ही सगळं जग लिनियर आहे. लिनियर नाही आहे. हे सगळं स्टेबल आहे. सगळं म्हणजे सृष्टीच्या सृजन झालं तेव्हापासून जे एंड होणार आहे तोपर्यंत हे सगळं जे आहे ते जसंच तसं आहे. आणि आपण वेगवेगळे जन्म घेतो वेगवेगळ्या ठिकाणी अनुभव घ्यायला. हा इकडचा नाटकाचा हा भाग आहे, इथे मी हा माणूस म्हणून जाणार आहे, इकडे हा माणूस म्हणून मी ह्या नाटकाच्या स्टेजवर जाणार आहे. अशा वेगवेगळ्या स्टेजेसवर मी काम करतोय फक्त. पण माझा प्रोड्युसर डायरेक्टर कोण आहे? महादेव. तोच आहे फक्त. आणि त्याच्यामुळे हा जन्म जरी तुम्ही आता समजा 2025ला घेतला, ह्याचा पुढचा जन्म कदाचित तुम्ही 1300 साली पण घ्याल. कारण तो प्ले वेगळा आहे ना. आपण पिरियड ड्रामामध्ये काम करू शकतो की नाही, पण पिरियड ड्रामामध्ये काम केलं ह्याचा अर्थ तुम्ही त्या काळात जाऊन पोचता का? ऍक्च्युली नाही. पण त्या स्टेजवर काम करताना तुम्ही बिलीव्ह करता मी तोच आहे, तरच तुमचं काम चांगलं होतं ना. बरोबर आहे. असं आहे ते. चळेकर काकू, मला यामार्फत तुम्हाला प्रश्न विचारायचा की माणूस गेल्यानंतर, मरण पावल्यानंतर तो आत्मा, आपण विविध यूट्यूबवरती पॉडकास्ट बघितलेत, सगळं बघितलं, मला तुमच्या मार्फत हे ऐकून घ्यायचं की तो जो आत्मा आहे तो नेमका जातो कुठे? मग आम्हाला सगळ्यांना ऐकायचं, सांगते नेमका जातो कुठे? एक्झॅक्टली सांगते. आत्मा गेला एकदा, म्हणजे हा जीव सोडला. ओके, तो वर्णन बघू शकतो. म्हणजे मजा सांगते, रिग्रेशन. आय हॅव सीन दॅट. सीन दॅट ना इन महाकाल. आय हॅव सीन दॅट. कसं होतं माहिती? नाही, मी हे बघितलं ना खालती. मी देह बघितला होता. मजा अशी होते की आता त्या मोमेंटला आता तुम्ही मी देह बघितला, तुम्ही असं म्हटलं का मी मला बघितलं? नाही, घाबरलो. नाही, देह बघितला म्हटलं. म्हणजे ते माझं नाहीच आहे. कारण हा शब्द इम्पॉर्टंट आहे. मी नाही स्वतःला बघितलं, तो देह बघितला. प्रत्येकाचं रिग्रेशन झाल्यानंतर प्रत्येक जण म्हणतं मला बॉडी दिसतीये, असं म्हणतच नाही कोणी की ही मी आहे. एक्झॅक्टली. का त्या मोमेंटला तुम्ही ज्या मोमेंटला डिटॅच झाला ती मी नाहीच आहे, फरकच पडत नाही मला. पण तो जातो कुठे मग? तर तो जातो आधी निघाला 3 दिवस दिलेले असतात, 72 तास. ओके, 72 तास तो दरवाजा ओपन असतो वर जायला. ओके, 72 तास झाल्यानंतर तो दरवाजा मात्र बंद होतो. जर तेवढ्या पिरियडला नाही गेला माणूस त्याच्यातनं वरती तर तो इथे अडकतो. नाही, पण लोक म्हणतात 13 दिवस इथे असतात. ते वेगळं, त्याच्या शांतीसाठी वगैरे करतात इकडे सगळं. ओके, शांती व्हावी, त्याच्या आत्म्याला शांती व्हावी हे पण तोपर्यंत तो इथे नसतो. 3 दिवसात तो वर जातो, तो परत येऊ शकतो. पण तिथे जाऊन तिकडे ते पंचिंग करावं लागतं. एक्झॅक्टली, तिथे जाण्याची ही गरज आहे. आता जसं पंच करतो, पंच केली पाहिजे, बायोमेट्रिक दिली पाहिजे. आत्ताच्या काळात बायोमेट्रिक दिली पाहिजे तिथे. पण कुठला दरवाजा आहे तो? 3 दिवसात तो ना असा आहे दरवाजा, असा. म्हणजे ट्रॅपडोर कसा असतो असा दिसतो तो. ओ, आपण असा नाही, म्हणजे मला तरी तसा दिसतो. म्हणजे प्रत्येकाला कदाचित वेगळा दिसत असेल. त्या दरवाजाच्या आत काय? त्या दरवाजाच्या आत कोण आहे? व्हाईट लाईट आहे, व्हाईट गोल्डन लाईट. आणि तो लाईट म्हणजे असं आहे ना की त्या लाईटच्या प्रत्येक कणामध्ये, ॲटममध्ये फक्त आणि फक्त प्रेम आहे. म्हणजे कशा प्रकारचं प्रेम सांगू? आता आपण इकडे जेव्हा जन्म घेतो आपल्याला प्रेम म्हणून काय समजतं आपल्याला की अरे ही माझी आई आहे माझ्यावर प्रेम करते, हा माझा मुलगा आहे माझ्यावर प्रेम करते, ही माझी बायको आहे माझ्यावर प्रेम करते, मी माझ्या बायकोवर प्रेम, माझा भाऊ माझ्यावर प्रेम करतो. ते कंडिशनल झालं ना. कंडिशन्स झाल्या त्याच्यात. ह्याने माझ्यासाठी एवढं केलं, माझ्या त्याच्यावर केवढं प्रेम आहे. म्हणजे आपलं कोणीतरी आहे, ही माझी बायको आहे म्हणून प्रेम आहे. हे रस्त्यावरच्या कोणावर प्रेम करणार का?
नाही करणार. पण तिकडे इमॅजिन प्रत्येक श्वास हा फक्त प्रेमावर आहे. आपण जसं ऑक्सिजनवर जगतो तसं वरती फक्त प्रेमच आहे. नाही म्हणजे त्या दरवाजाच्या आणि ते अनकंडिशनल आहे. जसा श्वास आपण घेताना आपल्याला ऑक्सिजन विचारत नाही ना, अरे तू दिग्विजय आहे का तरच मी तुला श्वास देणार, तू माधवी आहे का तरच मी देणार, ह्याला देणार त्याला नाही देणार, नाही त्याने मला ना बाटलीत बंद करून टाकणं, मी नाही देणार त्याला, असं म्हणत नाही ना. ऑक्सिजन सगळ्यांना श्वास देतं. तसं ते वरती प्रेम आहे जे प्रत्येकाला इक्वल अनकंडिशनल देतं. म्हणजे हा आपण म्हणजे ते विचारच करू देवलोक, शकत तो नाही. ते देवलोक आहे. तेच देवलोक वेगळा नाहीच आहे, हे सगळंच आहे एकत्र, एकच. नाही पण मग मला तेच विचारायचं की तुम्ही तो प्रकाश सांगितला फक्त त्याच्यात आपलं व्हायब्रेशन additional- वाढतं, ते बघायचं, पण तो जो केपेबिलिटी वाढली एक्झॅक्टली, पण तो आत्मा त्या दरवाजाच्या आत गेल्यानंतर तिकडे सांगितलं की तिकडे खूप शुभ्र असा लाईट आहे, त्या कणाकणामध्ये त्या श्वासामध्ये फक्त प्रेम आहे जे अनकंडिशनल आहे आणि जे काय म्हणतो आपण त्याला, ते भरभरून आहे म्हणजे न संपणार न आहे. संपणार आहे. पण मग तिथे देव आहे, तिथे परमात्मा आहे का? ज्या आत्म्याने पुण्य केले त्यालाच तो दिसू शकतो? नाही, परमात्मा हा ह्याला रूप नाहीये. तुम्ही जसं बघाल तसं रूप आहे, त्याला वेगळं रूप नाही. एका पॉडकास्टमध्ये मी पाहिले की बापरे, हे तर म्हणजे आता तुम्ही खूप वेगळ्या ह्याच्यावरती बोलताय. म्हणजे तो पांढरा लाईट जो आहे तोच देव आहे. ओ, तो आजूबाजूला आहे. आहेच. मी आले तेव्हाच म्हटलं ना, इथे देवी बसली आहे, आणखीन काय. हा, इथे बसली आहे ती. मी आज जेव्हा मी तुला आता एक गंमत सांगणार आहे. काल झोपताना मी देवीला म्हटलं तू मला सांगितलं आहे रिग्रेशन्स कर, मी शिकवते सुद्धा आहे रिग्रेशन्स थेरपी मी शिकवते, कारण माझी खूप इच्छा आहे की जेवढे लोक हे शिकतील तेवढं लोकांना हे चांगलं, कारण हे ज्ञान पसरायची गरज आहे, गरजेचं आहे. कारण मी शिकवते हे. आता बघा ना, सगळ्यांना पोहोचणारच आहे हे. ओके, हे मी शिकवते, गेले 5 वर्ष मी शिकवते, 5-6 वर्ष झाली मी शिकवते, जास्त वर्ष झाली ॲक्च्युली, 5-6 काय जास्त झाली शिकवते मी. तर मी देवीला म्हटलं मला हे शिकवायचं, हे आणखीन पसरवायचं आहे, कसं पसरवू, आता तू बघा काय ते, असं मी रात्री झोपता, तू बघा, मला सवय आहे तिच्याशी अशीच बोलते मी. हां, काल रात्री मला सवय आहे तिच्याशी अशीच बोलते, तू बघा. आईशी आपण कसं बोलतो, हक्काने बोलतो ना. मग तिला म्हटलं तर तू आली आहे इथे सध्या, आता काहीतरी कळलं मला माहीत नाही, असं म्हटलं आणि मी झोपले. आज सकाळी कल्पना होती का मला 9:30ला तुझा फोन यावा. आपण उशिरा करणार होतो ॲक्च्युली इंटरव्ह्यू हा. मी रात्री झोपताना तिला सांगितलंय आज सकाळी 9:30ला तुझा फोन आला का. मी तिला लगेच म्हटलं थँक्स म्हटलं. माझ्या श्वासात जगदंबा आहे, जसं तुझ्यासाठी महादेव आहे श्वासात, माझ्यासाठी जगदंबा आहे. आपण म्हणताना पण काय म्हणतो बघा, आता तुम्ही या बोलता बोलता हे नमो पार्वती पतये हर हर महादेव, म्हणजे आधी स्त्री. त्याच्यावरनं तुम्हाला सांगते हे कसं असतं, सांगते मी तुम्हाला. स्त्री इम्पॉर्टंट का आहे ते सांगते. आहेच का आहे, आणि त्याच्यात म्हणजे प्रत्येक देव देवी ह्याच्यामध्ये सुद्धा मेन हे शिवशक्तीचं हे होतं. शिवशक्तीपेक्षाही पहिला हा जो त्याचा स्वतःचं मॅनिफेस्टेशन झालं 2 रूपांमध्ये, शिव शक्ती अशी. ओके, आता शिव म्हणजे काय, शव ज्याला शक्ती मिळली तो शिव झाला. बाय हिमसेल्फ तो काय आहे, त्याचं काम काय आहे, शिवचं काम काय आहे, तो डिस्ट्रॉयर समजला जातो. बरोबर आहे. आता डिस्ट्रॉय करायला काय लागतं, शक्ती लागते ना. अगदी बरोबर आहे. शक्ती नसेल तर डिस्ट्रॉय करता येईल का त्याला, नाही. सो ही इज दॅट शिव, जिला शक्तीची पॉवर मिळते ज्याला, आणि तो शिव होतो जो डिस्ट्रॉय करू शकतो. ओके, तसंच त्याचाच 3 भाग आहेत, त्यांचेच 3 भाग झालेले आहेत, ब्रह्म आणि त्याची सरस्वती. ब्रह्म काय करतो, सृजन, क्रिएशन. कोणतीही गोष्ट क्रिएट करायला तुला काय लागतं, नॉलेज, अभ्यास, नॉलेज, विजडम, साधना. हे कोण देतं, सरस्वती देऊ शकते. तर जसं सांगितलं की बरोबर आहे की शक्ती, शिव आणि शक्ती, तर सरस्वती आणि ब्रह्म.
सरस्वती आणि ब्रह्म म्हणजे ब्रह्म हे सृजन करता आणि सरस्वतीचं नॉलेज आहे, त्याच्यामुळे ब्रह्माला सगळं क्रिएशन करता येतं. आणि तसंच नारायण काय करतात, विष्णू काय करतो, नर्चर करतो ना सगळं, पृथ्वीचं नर्चरर आहे. आणि त्या नर्चरिंगला त्याला जो पैसा लागतो ती लक्ष्मी देते. म्हणजे प्रत्येकाबरोबर त्याची बायको, त्याची अर्धांगिनी, म्हणून आपल्या ह्याच्यात अर्धांगिनी म्हणतो आपण, कारण त्याच्याशिवाय ती अपुरीच आहे ना. ती नसेल तर तो नुसतं हे असंच आहे, काही नाही, ठोकळा आहे. ती येते आणि त्याला हलवते, म्हणून ती इम्पॉर्टंट असते लाईफमध्ये. ती आली की सगळं चक्र हलायला लागतं त्याचं. असं आहे ते. प्रत्येक ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आणि तिला तेवढा इम्पॉर्टन्स द्यायचा. कारण तिची वेगवेगळी, म्हणून तिची वेगवेगळी रूपं आहेत म्हणतात. अच्छा. मग शिवशक्ती, जसं तुम्ही सांगितलं की म्हणजे शिव आणि शक्ती, म्हणजे जे मी आधी म्हटलो नमो पार्वती पतये हर हर महादेव. महादेव. स्थळेकर काकू, मला तुम्हाला पुढचा एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सांगितलं की त्या दरवाजाच्या पलीकडे तोच शुभ्र जो प्रकाश आहे तोच परमात्मा आहे, तेच सर्वस्व आहे, सगळं व्यापून तोच आहे. मला हे वारंवार आपण अनेक आत्ताच्या पॉडकास्टमधनं पाहतो का आधीपासूनच्या ह्या गोष्टी आपण ऐकल्या आहेत की आपण परिक्रमा करू शकतो, बरोबर, मानस सरोवरला जाऊन. पण आजपर्यंत कैलास पर्वतावरती कोणीच चढू शकलं नाही, कोणी त्याच्यावरती जाऊच शकलं नाही. काय रहस्य आहे? ते रहस्यच आहे. पण काय? आणि ते रहस्य राहिलेलं खरं बरं आहे. हो? काय होतं माहितीये, माणूस सगळ्याच्या शोधात जातो. हे पाहिजे, ते पाहिजे, सगळ्याला सायन्स अप्लाय करतो, सगळ्या गोष्टीला. आणि मग सायंटिस्ट किंवा हे आपले म्हणतात, हा हे काय सायन्स आहे, ह्याच्यात काय आणि देवत्व राहिलं. तर ज्याच्यात जे मिस्ट्री राहिली आहे ना, जे सायन्स सोडवता नाही आलं, कारण कितीही झालं तरी परमात्मा तुमची जी नजर पोचेल त्याच्याही पलीकडे, हेच लक्षात घ्यायचंय. जे समजते त्याच्या पलीकडे, परत तेवढं समजलं तर परत त्याच्या पलीकडे. नाही, पण असं म्हणतात अनेक, आत्ता मी पॉडकास्ट पाहिले का आपल्या अर्थचा तो ॲक्सिस आहे मेन, ज्याच्यावर म्हणजे हे जे आहे त्याच्यावर आपली एंटायर पृथ्वीचा बॅलन्स आहे. म्हणजे महादेव त्याच्या ह्याच्यावरच बॅलन्स आहे म्हणतात ना. त्याची जी नटराज एका अंगठ्यावरची पोज आहे त्याच्यावर सगळी पृथ्वी बॅलन्स्ड आहे म्हणतात ना. मी कालच कुठेतरी वाचत होते, एक्झॅक्ट फिगर्स नाही मला आठवत आहे, पण वरचा जे हे आहे त्याचा म्हणजे कैलास पर्वताचा वरचा जो भाग आहे तो नॉर्थ पोलपासून काहीतरी 6च्या ह्याच्यामध्ये येतो आणि जो साऊथ पोल येतो तो एक्झॅक्टली इंटू 2च्या ह्याच्यामध्ये येतो. एक्झॅक्ट म्हणजे एक्झॅक्ट, इंटू 2. आता हे डोंगर आहे आणि तो एवढ्या मॅथमॅटिकली करेक्ट येणार का? म्हणजे त्याला काहीतरी अर्थ आहे ना, म्हणून ते केलेलं आहे ना. म्हणजे आणि मग ते समजायला लागलं, तोही आणि डोंगर पोखरायला जातील लोक. नाही, पण शक्यच नाही ते. नाही, तिथे महादेव आहेत. असं म्हणतात की कैलास पर्वत जो आहे तो महादेवाचा चेहरा आहे. म्हणजे आतमध्ये महादेवाचा चेहरा आहे, तो महादेव स्वतः आहे, ते महादेव राहतात का? ते महादेवाच्या काही लोक खालची पृथ्वी अख्खी आहे. काही लोक आयुष्यपत, बापरे, काय माहिती. काही जणांचं असं म्हणणं की तिकडे जे कोणी जायचा प्रयत्न करतात तिकडे वेगाने आयुष्य वाढतं, वेगाने टाइम वाढतो. कारण तो तेच सांगते. पण म्हणजे आत्ता जे होतंय, आत्ता जो टाइम आता सरसर चाललाय, हे कनेक्टेड आहे कुठेतरी? माहिती नाही. तुम्ही म्हटलं मध्यस्थानी आपण आलोय. हो, आपण आलोय, पुढे आलोय, बघा ना, डायमेन्शनच्या पुढे आलोय. पॉसिबल आहे. अच्छा, पॉसिबल आहे. काय होत आहे की जेवढा आता बघा, देअर वॉज अ टाइम जेव्हा लोक म्हणायचे पृथ्वी फ्लॅट आहे, बरोबर आहे. तेव्हा जेव्हा सांगायला लागले लोक, नाही नाही गोल आहे, गोलाकार हे आहे, ते वेडे लागले का असं वगैरे. मग हळूहळू कळायला लागलं पृथ्वी गोल आहे. मग आता आपण अग्री करतो पृथ्वी आहे गोलच आहे. तसंच आणखीन पुढे समजायला जेव्हा लागेल तेव्हा आणखीन वेगळं काहीतरी पुढचं आपल्याला जिथपर्यंत टॉर्च मारले तेवढंच नजरेत येत आहे. आणि जर ती ताकद असेल तरच ते त्यात दिसणार आहे. तिथे पोचल्यानंतर
तेव्हाच आपण आणि पुढचा टॉर्च मारू शकणार आहोत. तोपर्यंत आपल्याला पुढचं कळणार नाही आहे. कारण आपल्यात अजून ती केपेबिलिटी, आपल्यात अजून ती फ्रिक्वेन्सी, आपल्यात अजून ते व्हायब्रेशन नाही आहे तेवढं पेलण्याचा. तेवढं पेलायला ताकद लागते ना. आपण रेडिओ सुद्धा लावताना त्या फ्रिक्वेन्सीला ॲडजस्ट केल्याशिवाय तिकडची गाणी ऐकू नाही येत आपल्याला. मॅच करावे लागतं. मॅच करायला लागतात. जर एखादा म्हणतो की मला दिसतं, काय दिसतं, काय दिसतं, त्याला जे दिसतं ते बाकीच्यांना नाही दिसत. मग का? कारण त्याला काहीतरी पॅरलल टू द नॉर्मल दिसतं म्हणून तो पॅरानॉर्मल दिसतो म्हणतो. पॅरानॉर्मल हा शब्द खरं खूप निगेटिव्हली घेतला गेला आहे लोकांचा. पॅरानॉर्मल म्हणजे काय? समथिंग विच इज पॅरलल टू नॉर्मल. तर आपण नॉर्मली हे असं असं दिसतं 3D मध्ये. जर एखाद्याला 5D मधलं काही दिसलं तर ते पॅरलल टू द युनिवर्स म्हणून ते पॅरानॉर्मल झालं. तसंच चांगलं पण आणि वाईट पण दोन्ही दिसणार मग त्याला. मग पॅरानॉर्मल हे वाईट नाही आहे? पॅरानॉर्मल हा शब्द वाईट नाही आहे. बरं. पॅरानॉर्मल हा शब्द नॉर्मलला जे काय आपण पॅरलल युनिव्हर्सेस आहेत आता आपण जे नॉर्मली चाललंय ते 3D मध्ये नॉर्मल चाललंय. ह्याच्या पलीकडे जे चाललंय म्हणजे अचानक ही जर बाटली पडली तर ते पॅरानॉर्मल आहे. होऊ शकते. काय टेलिकायनेसिस आहे हो प्रकार. टेलिकायनेसिसचं सिम्पल हे सांगते. आपण हे करतात माहिती आहे, डाउजिंग करतात. बरोबर आहे. तर आता डाउजिंगमध्ये ते ह्याने केलं त्याने केलं वगैरे असे खूप प्रकार असतात. पण साधं कोणतीही साधी चेन किंवा हे जरी घेतलं आणि असं केलं त्यानेही डाउजिंग होतं जर तुमची मेंटल पॉवर असेल तर. आणि मग असं केलं आणि जेव्हा आपण मेंटली त्याला हे म्हणतो क्लॉकवाईज फिर, क्लॉकवाईज फिरायला लागतं. आत्ताच मी काही रील्स बघतोय की ते लहान लहान मुलं एक शिबिर करतायत आणि तो चमचा हातात आहे आणि तो वाकला जातोय आपोआप. हो, की ते कागदाचं. मेंटली ताकद असते. हो. पण तुम्ही पॅरानॉर्मलचा सळेकर काकू विषय काढला तर मला त्याच्यावरती विचारायचं आहे की काही आपण किस्से ऐकलेत की तिकडे गेलेले माणसं दिसतात, निगेटिव्ह एनर्जीज असतात, सगळ्यांना दिसत नाही. त्याच ठिकाणी जिथे काही घडलेलं असतं तिथेच परत काहीतरी घडतं. हो. का असंही म्हणतात ते बाबा रात्रीचं तुम्ही नॉनव्हेज वगैरे घेऊन जायचं नाही. हे सगळं काय आहे म्हणजे ह्याच्यावरती तुमचं काय मत आहे? ह्याची सांगते तुम्हाला एक गंमत. एखादी व्यक्ती समजा मी मगाशी म्हटल्यासारखं 3 दिवस ते दार ओपन असतं. हां. ओके. ती नाही गेली ती व्यक्ती, ती अडकली इथे. ओके. आता तिला शरीर नाही आहे पण तिची जी आदली बॉडी होती तिच्या मेंटल ह्याच्यामध्ये तीच बॉडी आहे तिची. तर त्या बॉडीमध्ये लोकांना ज्यांना केपेबिलिटी आहे त्यांना ती दिसू शकते. कुठे पण का त्याच ठिकाणी? ती जिथे असेल तिथे. पण ती शक्यतो तिच्या त्या एरियातच राहणार कारण ती कम्फर्टेबल टेरिटरीमध्ये. कारण ती तिथे कम्फर्टेबल आहे. अच्छा. म्हणून ती तिथे राहणार. असं आहे. तर लोक आहेत ज्यांना ती दिसू शकते पण सगळ्यांना दिसेल असं नाही आहे. पण मग जे तुम्ही सांगितलं ते 3 दिवस दार बंद होतं, 3 दिवसानंतर ते दार बंद होतं, मग ते परत त्या व्यक्तींसाठी उघडत नाही कधीच? त्या व्यक्तीसाठी उघडत नाही. मग असे काही लोक असतात, असे गुरु असतात काही. बापरे, असे गुरु सगळं असतात. कनेक्टेड आहे म्हणजे मुक्ती मिळण्यासाठी. हां, असे गुरु असतात ज्यांच्याकडे ती व्यक्ती जाते आणि सांगते की मला उघडून दे ना दार, मला जमत नाही आहे जायला, मी अडकले. तर उघडता येतं दार. आहे म्हणजे आहे म्हणजे अगदी असं नाही, आहेत, ओळखीत आहेत. तुमच्याबरोबर असं कधी पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीचा अनुभव घडलाय? दिसलंय तुम्हाला? हो. तळेकर काकू तुम्ही ऑन कॅमेरा बोलता बरं का? हो. कारण काय अनेक लोकांचा याच्यावरती विश्वास नाही आहे. अनेक लोक आणि आपणच ठरवायचं असतं आपल्याला दिसू शकेल की नाही. आपण त्याला परमिशन दिली तर दिसतं, नाही तर कुठे 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 काय अनुभव होता तुमचा तो? ॲक्च्युली गंमत काय झाली, माझ्या मुलाला पहिलं दिसत होतं वाटेल. तर तो कॉलेजमध्ये होता, परीक्षा होती नेक्स्ट डे त्याची, आणि तो लाईटच्या खाली असा झोपून असा अभ्यास करत होता. घरी तुमच्या? घरीच. माझे मिस्टर त्या दिवशी बाहेरगावी गेले होते. मी, माझी धाकटी मुलगी आणि मुलगा असे आम्ही तिघं होतो घरी. आणि त्याला एनर्जी लहान जन्मापासून तुमच्याकडून आलंय असं म्हणता येईल. हां. किंवा
त्याची आई मला व्हावं म्हणून तो माझ्या पोटी जन्माला आला बरं, असं म्हणेन मी, बरं, व्हॉट एव्हर. बरं. तर तो झोपला होता, त्याला पायाला एनर्जी काहीतरी जाणवली म्हणून त्याने असं वळून, काय होतंय पायाला गुदगुदल्या झाल्यासारखं म्हणून त्याने असं वळून बघितलं तर असं कोपऱ्यामध्ये त्याला एक मुलगी उभी दिसली. एक मुलगी उभी दिसली, 13-14 वर्षाची मुलगी दिसली एक त्याला उभी. असं डोळ्यातनं काजळचं असं ओघळ आली होती आणि पोटात तिथं लागलं होतं, खूप रक्त होतं पोटात, इन शॉर्ट. तर तो घाबरला नॅचरली. तो किती 18 होता तेव्हा. घाबरला, मम्मा मम्मा. आणि मी ऑलरेडी ह्याच्यात फील्डमध्ये होते, मी ऑलरेडी. जोरात हाका मारायला लागला. तर एकदम एवढा घाबरून असा का ओरडतोय म्हणून मी, माझी धाकटी मुलगी, आम्ही दोघी खोलीत धावलो. तर मग तो बोलूच असं केलं त्यांनी, फक्त एकदम असं केल्याबरोबर काय कोण जाणे, मी आणि माझ्या दोघींनी आम्ही असे डोळे बंद करून वळलो. जणू काय हे डोळ्यांनी बघायची गोष्ट नाही आहे. हे का जाणवलं आणि का केलं मला माहिती नाही, पण डोळे बंद केलं आणि वळलो आणि दोघांनाही आम्हाला ती दिसली मुलगी. मला, माझ्या मुलीला, दोघांनाही आम्हाला ती मुलगी दिसली. तुमच्या घरी कसं काय आली? घरात दिसली ती मुलगी. कसं? ती त्याला शोधत आली होती. कोणाला? माझ्या मुलाला शोधत आली होती, कारण तो तिला सोडवू शकत होता. ओ, त्याच्या हाती तिचं सोडवणं होतं म्हणून ती त्याला शोधत आली होती. बापरे. आणि ती आणि इतकी क्लिअर दिसली की आम्ही दोघींनी, म्हणजे तिचा ड्रेस कोणत्या रंगाचा आहे, तिचा कॉलर कोणत्या कलरची आहे, तिची कशी केस आहेत, इथपर्यंत डिटेल सांगू शकलो. इतकी डिटेल दिसली ती. आणि म्हटलं बापरे. आता मला म्हणाला मामा तिला घालव. म्हटलं की मी प्रयत्न केला. ती म्हणाली की नाही, मी त्याच्याचकडनं जाणार, त्याच्या हातनंच मला सुटका पाहिजे. तर अक्षय मुलाला म्हटलं मी, अरे तुझ्या हातनं पाहिजे रे, ती माझ्याकडनं नाही. मी घाबरतो, मी नाही काय करणार म्हणाला असलं काहीतरी. मी नाही इथे बसलो, म्हणजे उद्या परीक्षा आहे आणि मला तर अभ्यास करायचा आहे. म्हटलं बरं ठीक आहे, तू हॉलमध्ये जाऊन बस. हॉलमध्ये येऊन बसला. 5 मिनिटांनी परत हाका मारतोय. मग टेबलाच्या पलीकडे परत येऊन उभी राहिली आणि अशी बघत बसली आहे म्हणे माझ्याकडे. मला अभ्यास नाही करता येते तर मी काय करू. म्हटलं अरे ती तुझ्याकडे सुटका मागते आहे, माझ्याकडनं नाही जायला तयार. तिला तुझ्या हातनंच सुटका पाहिजे, मी काय करू ह्याला. तर म्हणतो म्हणे मी घाबर, तू प्रयत्न कर. म्हटलं परत प्रयत्न केला पण ती नाही म्हणाली, मी त्याच्याचकडनं जाणार. तर त्याला म्हटलं अरे तू असा विचार कर, म्हटलं ती काहीतरी मागते आहे तुझ्याकडे आणि ती अडकली आहे. अडकली आहे तर म्हटलं ती बिचारी आहे ना, म्हटलं कोणाला मदत करता आली तर आपण मदत करावी. ती काय तुला त्रास देणार, म्हटलं तू मदत करणार आहे म्हटलं तर ती त्रास देईल का तुला. नाही पण मग मला भीती वाटते, त्याचं काय करू. म्हटलं मी इथे बसते ना, मी तुला प्रोटेक्शन करते, तू कर. आणि मग ते केलं त्याने. आणि मग मी त्याला प्रोटेक्शन घातलं आणि त्याला सांगत गेले काय कर काय कर काय कर. आणि त्याने केलं तसं आणि ती गेली. जाताना त्याला सांगून गेली की तुला कधीही काही मदत लागली तर मला बोलव, मी तुला मदत करेन. म्हणजे तुम्ही जे एक स्पिरिच्युअल गुरु सांगितलं का, काही जे सोल्स आहेत, आपण आत्मा म्हणूया, तर ते कोणाच्या ना कोणाची तरी त्या स्पिरिच्युअल माणसाची वाट पाहतात आणि मग ते तिथून त्यांच्याकडून ते जातात, मुक्ती घेतात. आता हे जे 50% आपण, सॉरी मी तुम्हाला इंटरप्ट करतो, 50% लोक याच्यावरती विश्वास ठेवतात, 50% लोक विश्वास ठेवत नाही. एक मात्र महत्त्वाची गोष्ट की एक अशी एनर्जी आहे ती हे सर्व चालवते, ते म्हणजे महादेव. त्याच्या पण वरती एक शक्ती आहे ज्याच्याबद्दल आपण बोललो, ते म्हणजे शिवशक्ती. तर ती शक्ती जगदंब आपण म्हणूयात. ह्या सगळ्याच्या गोष्टींमधून मला तुम्हाला एक जाता जाता हा प्रश्न विचारायचा आहे की जे दुखावलेले लोक आहेत, जे अनेक विकल्पांमध्ये अडकलेले आहेत, खूप सारे प्रश्न आहेत पण ते सुटत नाही आहेत, आणि ह्या सगळ्या मार्गातून त्यांना कुठेतरी सुटका पाहिजे का, त्यांना ह्या मार्गातनं त्या प्रश्नांचं उत्तर पाहिजे. जसं तुम्ही त्या बाईंचं उदाहरण सांगितलं की ते काय मागच्या जन्मात वगैरे. आता वैयक्तिक सगळेच जण तुमच्याकडे येऊ शकणार नाही का, सगळेच जण ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्हाला सगळेजण ऐकतायत, तर
ज्यांच्याकडे असे प्रॉब्लेम्स असतील का सगळं काही आहे पण शांतता नाही आहे. हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सुख आणि शांततेत फरक आहे. ज्याचं घर शांत असतं ज्याचं घर शांत तिथे सुख नांदतं. बरोबर. सुखी माणसाच्या घरातही शांतता नसते बरं का, पण ज्याच्या घरात शांतता आहे तिथे ते सुखी असतात. तर लोकांनी शांत आणि सुखी व्हावं ह्यासाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? एक मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे लक्षात घ्यायचं की आपण ना परत परत पुन्हा पुन्हा जन्म घेत असतो. ओके. सो ह्या जन्मात मी सगळं करेन हे शक्य नाही. ओके. आपल्याकडनं जे काही करून घ्यायचं आहे तेवढंच करून घेतलं जाणार आहे. आपण येताना मोजून घेतलेले श्वास घेऊन आलेलो आहेत. ते श्वास संपले की आपल्याला जायचं आहे. आपण दुसऱ्यासाठी जगू शकणार नाही आहे. भलेही आपली मुलं असतील, नवरा असेल, आपण त्यांच्यासाठी जगू शकणार नाही आहे. त्यांची दुःख त्यांनाच सहन करून त्यातनं बाहेर पडायचं आहे. आपण मदत करू शकतो, आपण त्यांच्यासाठी जगू शकत नाही. त्याच्यामुळे त्याचा गिल्ट नाही घ्यायचा, कारण आपण गिल्ट खूप घेतो. सो गिल्ट घ्यायचा नाही. आपण जे काही ह्या आयुष्यात भोगलोय ते ह्या शरीराचं भोग आहेत. मरताना ते सगळे सोडून द्यायचे आहेत. ते माझं म्हणून पकडायचं नाही, कारण माझं म्हटल्याबरोबर ते तुमच्याबरोबर जातं. प्रत्येक श्वासाबरोबर माफ करायला शिका. आपल्याला ज्याने कोणी त्रास दिला आहे, पहिला प्रश्न हा विचारा की मला हा व्यक्ती त्रास का देतोय, मी त्याचं काय केलं असेल. मागच्या जन्मी काहीतरी केलं असेल, नक्कीच काहीतरी केलं असेल. मग मला त्रास देतोय, सॉरी. आपण ती ह्या जन्मात चूक नाही करायची त्याला परत त्रास देऊन. नाही, कारण तो जर उलट सॉरी म्हणायचं, तो मला त्रास देतोय, मी तुला आता देतोय त्या त्रासासाठी तर माफ करतोच आहे. पण ह्याच्या हे तू ज्यामुळे देतोय काहीतरी मी केलं असेल त्याच्यासाठी मी तुझी माफी मागतोय. ही माफी मागायची ताकद ठेवायला लागते आणि त्याला ताकद लागते माफी मागायला. माफ करायला ताकद नाही लागत, माफी मागायला जास्त ताकद लागते. हो. लोक म्हणतात की माफ करणारा मोठा असतो, पण माफी मागायला ताकद लागते, जास्त लागते. कारण मला सोड म्हणून माफी नसते मागायची. म्हणजे मला अरे बापरे मी माफी मागितली की मला सोडून देईल, तशी नाही. तशी ताकद कर्म चांगले ठेवण्यासाठी माफी मागायची. गेल्या जन्मात जे मला माहिती नाही मी काय केलंय त्याची मी माफी मागतोय. तुला किती त्रास झाला असणार म्हणून तू मला एवढा त्रास देतोयस, त्याची मी माफी मागतोय. पॉइंट आहे प्रत्येक गोष्टीची. कारण सगळ्या गोष्टी शेवटी माफी देणं आणि माफी घेणं ह्याच्यावर येऊन बसतं. आणि नेक्स्ट इज गिल्ट, की मी त्रास दिला की मरताना मला तो त्रास होतो आणि जाणवतो की मी ना त्या व्यक्तीला त्रास दिला, आता काय करणं, जाऊ देत नाही. आपण म्हटलं ना ते गेलं आपल्याबरोबर. म्हणजे पुनर्जन्म आहे, मागचा जन्म आहे, स्वप्न पडतात लोकांना किती पुनर्जन्म म्हणजे गेल्या जन्मातली. हो पडतात ना, पडतात आणि होतात गोष्टी कळतात. रिग्रेशनमध्ये आम्ही बघतो ना आणि मग ते सोडवतो. त्रास असतात ना काही लोकांना, क्लॉस्ट्रोफोबिया असतो, वेगवेगळे फोबियाज असतात. पाण्याची भीती असते, हाईटची भीती असते, लिफ्टमध्ये बंद व्हायची भीती असते. मला लिफ्टमध्ये बंद व्हायची म्हणजे भीती म्हणजे मी आता सगळं मी जे आध्यात्मिक गोष्टींकडे जो माझा कल बदलला आहे का, मी जे काही स्पिरिच्युअल गोष्टींकडे त्याचं नामस्मरण करतो तर आता खूपसा फरक पडला आहे. पण एकेकाळी मी 8-10 मजले पण चढून जायचो, कारण मी 50-60 मिनटं एकदा लिफ्टमध्ये अडकलो होतो इथेच कोथरूडला. त्यानंतर ती भीती बसली, पण त्याच्या मागे कनेक्शन्स होतं. त्याच्यावरती मी एका स्पिरिच्युअल गुरूंशी बोललो आणि मला ह्या मार्फत तुमच्या गोष्टी आणि तुमच्याशी पॉडकास्टमध्ये मोकळ्या गप्पांमध्ये हा जो काही स्पिरिच्युअल अनुभव आला, तर आमच्या टीमला आणि आम्हाला एक वेगळा ऑरा ह्या रूममध्ये जाणवतोय. एक वेगळी एनर्जी जाणवती आपल्याला, एक वेगळा वी कॅन फील दॅट एनर्जी. आपण पाहू नाही शकत, आपण ती फील करू शकतो. तर ती एनर्जी आम्हाला फील होती. जसं हवा तुम्हाला फील नाही होत एक्झॅक्टली. हो, पण ती झुळूक तशीच आहे ती एनर्जी आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला तुम्हाला
जाताना तुम्ही खूप सुंदर एक संदेश दिला की माफ करायला शिका आणि माफी मागायला पण शिका. जर ह्या दोन्ही गोष्टी व्यवस्थित घडल्यात तर कर्म चांगले होतील आणि तुम्ही निस्वार्थपणे त्याच्या चरणी विलीन होऊ शकता. म्हणजे या रिकामा होऊन जा त्याच्या चरणी. निस्वार्थी काहीच नाही राहणार इकडे. आणि तिथे जो काही अनुभव असेल का त्याच्यासारखं चैतन्य ते चैतन्य, तो काय आहे, तो चैतन्य आहे. असे वारंवार मला तुम्हाला विचारायचं आहे की माझी अशी परत एकदा इच्छा आहे की माधवी स्थळेकर मॅमला, काकूंना आपण परत एकदा एका वेगळ्या विषयावरती बोलूयात आणि ह्या मोकळ्या गप्पांच्या मार्फत आपण स्पिरिच्युअल संदेश लोकांना द्यावे ही मनापासून मी इच्छा बाळगतो. आणि जाता जाता मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, तो म्हणजे की आजकाल लग्न झाल्यानंतर सडन मतभेद होत आहेत आणि हे जे सगळं खूप डिवोर्सचं प्रमाण वाढलं आहे. अँगर मॅनेजमेंट इश्यूज खूप झालेत. पेशन्स इगो नाही. आता काय झालं आहे की एखाद्या गोष्टीचा इगोमुळे खूप मोठा इश्यू होतो आणि खूप मोठा इश्यू झाला तर त्याच्यातनं इगो दुखावला जातो. तर हे सगळं काय आहे? कारण आत्ता हे प्रमाण खूप वाढलं आहे, तुम्ही पाहताय. म्हणजे खूप वेगळ्या लेवलला चाललं आहे. म्हणजे आता काही फरक नाही पडत. मी कोणालाच मुलांना नाही आणि मुलींना नाही, म्हणजे त्यांना कळतच नाही की अरे 2 वर्ष लग्नाला झाली आहेत. इगोचा फुल फॉर्म माहितीये? नाही 2 वर्ष लग्नाला झाली आहेत आणि 2 वर्षात तुम्ही एका पवित्र बंधनात बांधले गेलात. तुम्ही काही दाम्पत्यांना मूल पण आहे आणि ते नंतर लगेच सेपरेट होतात. ठीक आहे, त्रास होत असतील, मग लग्न का करता तुम्ही? ह्याच्यावरती काय मत आहे तुमचं? इगोचा फुल फॉर्म इगोचा फुल फॉर्म एजिंग गॉड आउट. हाय, एजिंग गॉड आउट. धक्का मारून देवाला तुम्ही बाहेर काढता, मी फक्त राहिलाय. ज्या मोमेंटला इगो मध्ये आलाय, एजिंग गॉड आउट, देवाला बाहेर काढलं तुम्ही सगळ्यातनं, मग काय राहणार आहे तुमच्या? कशात देव पण राहणार आहे? देवच सगळं करतो, त्याला जर बाहेर काढलं तर काय राहणार आहे मग? पण हे सेपरेट होणं पण लिहिलेलं आहे कुठेतरी. ते पण लिहिलेलं असतं. कारण काय सांगते तुम्हाला, त्याच्या मागचं कारण सांगते की समजा एखाद्या व्यक्तीला त्याचं देणं घेण्यामधलं कर्म सोडवायचे, ओके, पण हे मी करताना मला माफही करायचे, हे शिकायचे. त्रास मी देत राहिले वॉट एव्हर, पण मला माफ करायला शिकायचे. शिक्षण काय कसं आहे, आपले वेगवेगळे सब्जेक्ट्स आपण शिकतो की नाही शाळेमध्ये, तसे हे पण वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत. त्रास करून घेणं पण सब्जेक्ट आहे, त्रास देणं पण सब्जेक्ट आहे, पॉवर्टी पण सब्जेक्ट आहे, रिच पण सब्जेक्ट आहे, व्हायलन्स सब्जेक्ट आहे, सबमिशन सब्जेक्ट आहे, सगळे सब्जेक्ट्स आहेत. आता माझे काय सब्जेक्ट्स राहिले आहेत? तर समजा मला शिकायचं आहे की मला स्वतःसाठी उभं राहता आलं पाहिजे. मी दरवेळेला घाबरून रडून मेले नाही, पण मी शिकलेच नाही ना स्वतःसाठी उभं राहा म्हणून. मग ह्यावेळी जेव्हा मी शिकतेय की नाही, मला तू त्रास दिला, मी उभी राहणार. कशी उभी राहणार? आणखीन काही ती तर व्यक्ती ऐकणारी नाही, मग तुम्हाला सेपरेट व्हायला लागतंय, पण तुम्ही स्वतःसाठी उभे राहायला शिकलात. हे शिक्षण झालं तुमचं. असेही वेगवेगळे शिक्षण असतात, कळलं? ह्या वेगवेगळ्या गोष्टींमधनं तुम्हाला शिकायला मिळतंय. परत इट डिपेंड्स ऑन काय स्टँडर्डची माणसं आहेत. काय स्टँडर्ड म्हणजे मला तसं स्टँडर्ड म्हणायचं नाही आहे. शिक्षणात आपण KG असेल, 1ली असेल, 2री असेल, 3री असेल, त्या आत्म्याची काय लेवल आहे? एखाद्या आत्म्याला तुम्ही डायरेक्टली जर 10वीचा धडा शिकवला आणि ती 1लीतच आहे, तर तिला कळणार आहे का? नाही कळणार. मग ती म्हणणार नाही, मला नाही चालत, माझ्या मनासारखं नाही केलं, मी सोडते. तिला नाहीच आहे, समजच नाही आहे. मग त्यांच्याकडनं आपण एक्सपेक्ट करणार का? या माध्यमातून खूप काही गोष्टी माधवी स्थळेकर मॅम, काकूंकडून आम्हाला ऐकायला मिळाल्या. हा एक खूपच स्पिरिच्युअल पॉडकास्ट झाला. जसं मी मगाशी सांगितलं की ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही पहिले स्पिरिच्युअल गुरु आहात की आपण आध्यात्मिक आणि स्पिरिच्युअल टॉक्सबद्दल बोलायला सुरुवात केली. अनेक गुरुवर्य ह्या पॉडकास्टला त्यांचं मार्गदर्शन लाभणार आहे. सौ माधवी स्थळेकर मॅम, खूप खूप धन्यवाद. तुम्ही मोकळ्या गप्पा ह्या पॉडकास्ट चॅनलमध्ये आलात
आणि तुमच्याकडून खूप काही शिकण्यापेक्षा समजणं, आणि आम्ही समजलो आणि त्या गोष्टी घेतल्या. आणि यामार्फत मी एकच सांगतो की हो, अजून नामस्मरण वाढवण्याची गरज आहे. कारण नामस्मरण केलं तर मन शुद्ध होतं. आपण आतून शुद्ध होतो. खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभार दिग्विजय, Thank की मला ह्या प्लॅटफॉर्मवर येऊन बोलता आलं, सांगता आलं. मनात खूप गोष्टी असतात, कोणी विचारतं, आपण सांगतो, पण ह्या प्लॅटफॉर्मवरनं एकाच वेळेला खूप लोकांपर्यंत ते मेसेजेस जातात नक्कीच की नक्कीच काय नक्कीच करावं जातं. माणसाने, ज्याच्याने त्यांना त्यांची आत्मशुद्धी होईल, त्यांना बरं वाटेल, त्यांचे कर्म नष्ट होतील, त्यांना त्रास कमी होईल. शेवटी काय आहे, कर्म जसे नष्ट होतात, कर्म जसे सुटत जातात, तसे आपण मोक्षाकडे जातोय आणि तसे आपण ऑटोमॅटिकली स्पिरिच्युअल मार्गावर येतो. थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला, आता माझा तुम्ही आलात चॅनलवरती, पण मी तुम्हाला तो एक फोटो दाखवला जो मी बघितला. प्रयागराजवरनं जाऊन आलो. तर मला ऑन कॅमेरा तुम्हाला विचारायचं आहे की तो फोटो माझ्या बायकोनी फक्त क्लिक केला आहे, आणि ते काय आहे? ते जे पाणी तुम्ही हातात घेतलं ना, त्या पाण्याचा ऑरा आहे. हो, एवढा? केवढा आहे, ऑफकोर्स. म्हणजे विचार करा, अखंड त्या अखंड अख्ख्या याच्यात. ह्याचा काय ऑफकोर्स ऑरा असतो. पण हे मलाच का? म्हणजे त्या पाण्याला ऑरा आहेच. त्या मोमेंटला तो कॅप्चर झाला. अच्छा, म्हणजे ती पण पाहण्याची का ते ज्याच्याबरोबर होण्याची, ही पण एक गिव्ह अँड टेक पॉलिसी आहे. पाण्याचा माझ्याकडे असे खूप फोटोज आहेत. हो, नक्की मला बघायला म्हणजे आवडेल. मी दाखवीन कधीतरी. काही काही असेच राहिलेत, काही म्हणजे असे फोटोज आहेत. माझा एक असा जनरली माझ्या नवऱ्याबरोबर काढलेला फोटो आहे. इथे एवढा मोठा असा एनर्जीचा बॉल आहे अरे बापरे. चेहऱ्याच्या बाजूला. तो फोटोच असा दिसतो एकदम. नाही, मला नक्की बघायला आवडेल. असे माझ्याकडे खूप म्हणजे काही फोटोज आहेत जे मी सगळेच फोटो नाही दाखवत एकतर, आणि काही फोटोज आहेत माझे जे अगदी मी काही खास लोकांना तुम्हाला नक्की दाखवेन. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप आभार. आणि नक्की पाहत राहा मोकळ्या गप्पा, चिटचॅट विथ दिग्विजय जोशी सीझन 3, पावर्ड बाय सुविधा संकल्प ग्रुप इन असोसिएशन विथ SD फिल्म्स, KK पिक्चर आर्ट्स, समा जोशी प्रस्तुत हा तुमच्यासमोर इंटरव्ह्यू संपन्न होत आहे. आणि आपण नंतर अनेक असे बहारदार व्यक्तिमत्व इथे येणार आहेत आणि त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. नमो पार्वती पतये, हर हर महादेव. धन्यवाद. जय जगदंबा. जय जगन्नाथ. जय श्री महाराज. थँक्यू.